नमस्कार. रोजच्या सारखी प्रार्थनेने आपण सुरुवात करणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. केयूरान् विभूषयन्ति पुरुषं हारान् चन्द्रोज्ज्वलाः न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालङ्कृता मूर्धजा. वाण्येकासमलङ्करोति पुरुषं या संस्कृता धार्यते. क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम्. कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटीझळाळी कारुण्यसिन्धू भवदुःखहारी तुदवीण शंभो मदकोणकारी. ॐ त्र्यंबकै यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. अशा रोजच्या सारख्या सगळ्या प्रार्थना घेतल्या. विघ्नहर्त्या गजाननाला वंदन केलंय, सद्गुरूंना वंदन केलेलं आहे, वाणीची देवता जी शारदा माता आहे तिला वंदन केलेलं आहे. चौथं वंदन आपण या कैलास राणाला केलेले आहे, ज्या मंदिरात आपण बसलोय. मृत्युंजयेश्वराला वंदन केलेलं आहे आणि आपण मृत्युंजय मंत्राचा सुद्धा उच्चार केलेला आहे. असे 5 मंत्रांमधनं आपण 5 दैवतांची पूजन केलेलं आहे, मनोमन पूजन केलेले. खरंच फार सुंदर योग आलेला आहे. हा श्रावण महिना आहे. श्रावण महिन्यामध्ये जितकं श्रवण करावं त्याचं महत्व फार आहे. पठणाचं महत्व आहे, अभ्यासाचं महत्व आहे, पण त्याही पेक्षा नवविधा भक्तीमध्ये सुद्धा श्रवणाचं महत्व सांगितलंय. आणि त्यातही मृत्युंजयेश्वर मंदिरामध्ये बसून शिवलीलामृताचं श्रवण करणं हा एक अभूतपूर्व योग आहे. आणि ह्याची लगेच तत्काळ प्रचिती सुद्धा काही लोकांना आलेली आहे. इतकं जर हे शिवलीलामृताचं महात्म्य आहे आणि त्याचा आपण 4 अंगांनी अभ्यास करतोय. आपण रोज बोलतो या 4 अंगाबद्दल. चतुरंग अभ्यास आपला हा सुरू आहे. चतुरंग म्हणजे कसं आहे तर पहिला आहे कथेच्या अनुषंगाने आहे. कथा तर आपल्याला फारच इतक्या सुरस कथा आहेत. काही कथा अद्भुत पण होत्या. कालच्या तर दोन्ही कथा फारच सुंदर होत्या. आपल्याला आठवत असेल कालच्या दोन्ही कथा, सीमंतिनी आणि चित्रांगदाची कथा किती सुंदर होती. त्या सीमंतिनीच्या सौंदर्याचं वर्णन काय केलं होतं की तिच्या म्हणजे सगळंच वर्णन, प्रत्येकच गोष्ट, तिचा आवाज ऐकून कोकिळेने सुद्धा मौन धरलं असं म्हटलं होतं कालच्या ह्याच्यात. काल जे कोणी नव्हते त्यांच्यासाठी सांगतेय की तिचं सगळं सौंदर्याचं वर्णन पाहता पाहता असं वाटायला लागलं की तिचं आवाज ऐकून कोकिळेने मौन धरलं. तिची वेणी बघून भुजंग विवरात दडून गेले. इतका लांब सडक तिचा शेपटा होता. तिचे अधर पाहून डाळिंबाचे दाणे सुद्धा लाजले. अशा तिच्या एक एक गोष्टीचं फार सुंदर वर्णन. सीमंतिनीचं पूर्ण चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहिलं. आणि सीमंतिनी आणि चित्रांगद अगदी सगळ्या दृष्टीने सर्व गुण संपन्न होती. पण एक तिला वैधव्याचा योग होता 14व्या वर्षी आणि तसा तो आला. पण 3 वर्षातच तिचं ते वैधव्याचा परिहार झाला. पुन्हा तिचं सौभाग्य तिला कसं परत मिळालं, कशामुळे तर सोमवारच्या व्रतामुळे. हा उपदेश तिला कोणी केला होता? याज्ञवल्क्यांची पत्नी मैत्रेयी हिने तिला उपदेश केला होता. तिने सांगितलं होतं की दर सोमवारी तू 11 मेहुणं घाल, 11 दंपती भोजन करा. पण हिने 11 न करता 1100 लोकांना जेवायला घातलेलं होतं. पुढे पुढे तर 11 दशलक्ष एवढे दंपती पूजन तिने केलेलं आहे. पण तिची फसवणूक झाली. त्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं की तिला त्या सोमवंत आणि सुमेधा या दोघांनी फसवलं, स्त्री वेश धारण केला. आपल्याला हे थोडं अद्भुत किंवा चमत्कारिक वाटलं पहिल्यांदा, पण सार काय आहे, त्याचं तत्व काय आहे, त्याचं तात्पर्य काय आहे, तर सज्जनांना फसवलं ना आणि ते नाटक केलं की ते आपल्या अंगलट येतं. असं काल आपण पाहिलं
आणि त्या स्त्रीचा नुसता वेश धारण केला होता त्यांनी, पण खरोखर तो जो सोमवंत होता तो स्त्रीच झाला असंही म्हणता येईल. जरा त्याला खुर्ची बघा. तर अशा सगळ्या आपण काल ही वर्णनं पाहिली. त्याच्यानंतर भद्रायूची कथा पण काल पाहिली ती तुम्हाला आठवत असेल. सुमती आणि वज्रबाहू यांची कथा पाहिली. हे दंपती होते आणि ह्या सुमतीला, ती पट्टराणी होती तेव्हा तिला सवतीने विष दिलं होतं गर्भवती असताना, आणि त्यामुळे तिचा मुलगा जो होता रोगी निपजला. म्हणजे त्याला इतक्या जखमा होत्या, इतके व्रण होते, रक्त येत होतं, पू येत होतं, रडका किरकिरा मुलगा होता. आणि म्हणून त्या वज्रबाहूनी आपल्या पत्नीला आणि त्या मुलाला जंगलात सोडून दिलं. आणि पुढे देवतारी त्याला कोण मारी असं आपण पाहिलं होतं. आणि म्हणून त्या भद्रायूचं पालन पोषण कोणी केलं? त्या शिवयोग्याच्या सामर्थ्याने किंवा त्याच्या मंत्र सामर्थ्याने तो बालक मृत झालेला पुन्हा जिवंत झाला आणि पुढे तो तेजस्वी झाला. मग त्यांना पद्माकर नावाच्या व्यापाऱ्यांनी आपल्या घरी नेलं आणि त्यांचं सगळं पालन पोषण केलं, त्याला विद्या शिकवली. 12 वर्ष त्याचं अध्ययन झालं. सगळं आपण हे काल पाहिलं. कालच्या दोन्ही कथा आणि त्याच्यातला शास्त्रार्थ फारच सुंदर होता. म्हणजे काल बाकीचं नव्हतं. मात्र काव्यशास्त्र विनोदाचा काल भाग थोडासा कमी होता, पण हे सगळं आपल्याला छान ऐकायला मिळालं. अशा या रंजक कथा होत्या आणि काहीतरी शिकवणाऱ्या पण कथा होत्या. आज मात्र आपण आता 8व्या अध्यायाला सुरुवात करणार. काल 6 आणि 7 अध्याय झाले. आज मात्र 8वा अध्याय आहे. आजही मला वाटतं आपण 2च अध्याय घेऊया, कारण काल 2 अध्याय घेतले तेव्हा आपल्याला सविस्तर त्याचं सगळं कळलं. त्यामुळे आज बघूया आता किती होत आहे ते. पण 8वा आणि 9वा असे 2 अध्याय आज आपण घेणार आहोत. मग करायची का सुरुवात? करूया सुरुवात. श्री शिवलीलामृत अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः. जय जय शिव ब्रह्मानंद मूर्ती, वेद वंद्य तू भोळा चक्रवर्ती, शिवयोगी रूपे भद्रायू प्रती, अगाध नीती प्रगटवली. शिवयोग्यांनी त्या भद्रायूला उपदेश केला. आपल्याला आठवतंय नीती धर्म म्हणजे काय, नीती शास्त्र म्हणजे काय, उपदेश केला भद्रायूला, पण पोचला आपल्यापर्यंत. आपण कसं वागावं ह्याचाही त्याच्यात निर्णय झाला होता. आपण पाहिलं होतं किती नीती धर्माचे, कसं वागावं, दान कसं द्यावं, वागावं कसं, आई वडिलांना आदर कसा द्यावा, जेव्हा आपल्याला निर्णय घेता येत नाही तेव्हा नेमकं काय करावं, महाजनो ये नगतः सपंथः, असं आपण अनेक नीती धर्माचे दाखले आपण कालच्या ह्याच्यात पाहिले. आता त्यांनी म्हणले शिवयोगी रूपे भद्रायू प्रती अगाध नीती प्रगटवली. हे सगळं करत असताना एक शंख उत्तम देत. आता शिवयोग्यांनी या भद्रायूला एक उत्तम शंख दिलाय. ज्याच्या नादे शत्रू होती मूर्छित, खड्ग दिधले अद्भुत त्रिभुवनात ऐसे नाही की. शिवयोग्यांनी उपदेश तर केलाच, पण प्रत्यक्ष काय काय दिलं त्याला? बळ दिलं, खड्ग दिलं, शंख दिला, आणि हे सगळं दिल्यानंतर त्याला 12,000 हत्तीचं बळ दिलेलं आहे. 12 सहस्र इभ बळ गहन तत्काळ दिधले कृपेने. हे सगळं दिलं. अमूल्य असा आशीर्वाद दिला. तू काय होशील? आयुष्यमान होशील, आरोग्य संपन्न ऐश्वर्यवंत होशील, श्रेष्ठ राजा होशील, अजिंक्य असा वीर होशील, प्रजाहित दक्ष राजा होशील, न्याय नीती धर्माने राज्य कारभार करशील. आणि तुझ्या सदनामध्ये लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. काय काय कुठल्या लक्ष्मी? आपल्याला लक्ष्मी म्हणजे संपत्ती एवढंच माहिती आहे, पण इथे म्हटलेलं आहे तुमच्या सदनामध्ये कुठल्या कुठल्या लक्ष्मी नांदतील. तर भाग्य लक्ष्मी तुमच्या सदनात नांदेल. तुमच्या हृदयामध्ये कारुण्य लक्ष्मी नांदेल. हृदय सुद्धा करुणेने परिपूर्ण असायला पाहिजे, संवेदनशील असायला पाहिजे, वृक्ष नको. या भद्रायूला आशीर्वाद दिलाय की तुझ्या हृदयामध्ये कारुण्य लक्ष्मी नांदेल, हातामध्ये दान लक्ष्मी असेल, शरीरामध्ये सौम्य लक्ष्मी असेल. बघा, शरीर सौम्य असणं म्हणजे जेव्हा दुसऱ्याकडे आपण पाहतो तेव्हा त्या सौम्यतेचा साक्षात्कार झाला पाहिजे. दुसऱ्याच्या मनामध्ये आपलेपणाची भावना निर्माण होणं हेही महत्वाचं आहे. आणि सौम्य असून कसे आहेत, जसं रामरक्षेमध्ये वर्णन केले राम लक्ष्मणाचं, सुकुमारौ महाबलौ. महाबल आहेत म्हणून ते वृक्ष अकराळ विक्राळ आहेत का? सुकुमार आहेत, दिसायला सुकुमार पण महाबल. असंच याला आशीर्वाद दिलाय की तू महापराक्रमी होशील, पण दिसायला कसा असशील? सौम्य. हृदयामध्ये शरीरामध्ये सौम्य लक्ष्मी आहे.
बाहूंमध्ये वीरलक्ष्मी आहे, खड्गाच्या अग्रावर शत्रुलक्ष्मी आहे. याखेरीज तुझ्याकडे विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, साम्राज्यलक्ष्मी अशा सगळ्या लक्ष्मींचं इथे वास्तव्य असेल असा त्याला फार मोठा आशीर्वाद दिलाय. आणि असा वर देऊन तो शिवयोगी अंतर्धान पावला. आणि तसंच त्या भद्रायू आणि त्याची आई सुमती यांचं आचरण तसंच होतं. आता ही कथा आपण काल पाहिलीये, त्याचा हा पुढचा थोडासा भाग आज आपण पाहिला. आता दुसरी कथा ह्याला जोडूनच आहे, पण बघा एकदम वेगळी आहे. याला जोडूनच पुढे ते तुम्हाला त्याचं कनेक्शन काय आहे किंवा त्याची लिंक काय आहे ते पुढे कळणार. आता दुसरी कथा अशी आहे की दशार्ण देशीचा राजा नृपती होता वज्रबाहू, आणि त्याच्यावर हेमरथ नावाच्या राजाने स्वारी केली, आक्रमण केलं, हल्ला केला आणि सगळं नगर लुटून नेलं. ते दशार्ण देश होता तो सगळा लुटून नेला, राजस्त्रियांना धरून नेलं. ही वार्ता समजली आणि त्या भद्रायुने इकडे गुरुस्मरण केलं आणि तो कवच परिधान करून युद्धभूमीवर आला. हा राजा आता वज्रबाहू आहे. काय काय केलं त्यांनी या रणभूमीवर येण्यापूर्वी? काय काय केलं बघा. साधा रणभूमीवर आला नाहीये, सर्वांगाला भस्म चर्चित केलेलं आहे, मृत्युंजय मंत्राचा जप केला, शंख खड्ग घेऊन आईला नमस्कार करून शत्रूला जिंकण्यासाठी निघाला. कुठल्याही कार्यासाठी निघताना घरातल्या ज्येष्ठांना नमस्कार करावा असा आपल्याकडे खरं तर संकेत आहे. संकेत तर आहेच आहे, पण खरं ह्याचं खूप फळ असतं. आपल्याला वाटतं काय होते नमस्काराने, पण नमस्काराने त्यांच्या आशीर्वादाचं बळ आपल्या पाठीशी येतं. अगदी अर्जुनाने सुद्धा कुरुक्षेत्रावर युद्ध करण्यापूर्वी दुर्गा देवीचं स्तोत्र गायलं होतं, दुर्गा कवच याचं स्मरण केलं होतं, दुर्गा मातेला नमस्कार करून अर्जुन निघाला होता आणि म्हणूनच त्याचा विजय झाला. आता ह्या सगळा भद्रायुध निघालाय युद्धासाठी. बरोबर कुणाला घेतलंय? पद्माकराचा जो पुत्र होता सुनय, याला त्यांनी बरोबर घेतलं. वज्रबाहूला शत्रूच्या तावडीतनं सोडवायचं एवढंच त्याचा निर्धार होता. आता हे दोघं, हा भद्रायू, काल आपण पाहिलं याचं नाव भद्रायू काय आहे? भद्रम आयुः यस्य सहा भद्रायुः, ज्याचं आयुष्यच मुळी कल्याणकारक आहे असा तो भद्रायू. आणि त्याच्याबरोबर त्याचा ज्यांनी सांभाळ केला होता ते पद्माकराचा पुत्र सुनय, असे दोघे तरुण वीर आहेत. अगदी 20-22 वर्षाचे तरुण वीर शत्रूचा शोध घेत चालले. शत्रू कुठे आहे? हेमरथ शत्रू होता. जसा गरुड सर्पाचा माग काढतो किंवा हत्तीला शोधण्यासाठी सिंह जसा सगळीकडे वनामध्ये शोध घेतो, किंवा लवकुश जसे प्रभू रामचंद्राकडे आले, तसे हे दोघे वीर जोडीने लढत होते. आणि आले, वय लहान होतं, पायी चालले होते, पण त्यांचे काही राजपुत्र नव्हते, ते साधे ब्राह्मण पुत्र होते, त्यामुळे पायी चाललेले होते. तरी सुद्धा त्यांनी शत्रूवर हल्ला केला, कारण त्या शिवयोग्यांनी दिलेलं खड्ग होतं, तो शंख होता, ते अस्त्र होतं, ते 12,000 हत्तींचं बळ त्यांच्याकडे होतं. त्यामुळे हे दोघे लहान तरुण आता दोघेच, त्यांच्याकडे सैन्य नाही, काही नाही, निघाले हेमरथावर हल्ला करण्यासाठी. शत्रूवर चाल केली. आधी शंख फुंकल्यावरच शत्रूची पळता भुई थोडी झाली. शंखामध्ये फार सामर्थ्य बरं का. युद्धाच्या वेळेस शंख फुंकणं, भेरी, निनाद, मृदंग, पखवाज यांच्यामुळे एक शौर्य येतं, एक वीरश्री संचारते. अगदी आपल्याकडे शिवाजी महाराजांच्या वेळेस सुद्धा हर हर महादेव म्हटलं की एक स्फूर्ती येते. अशा या शंखामुळे शत्रू अगदी, आणि जेव्हा सज्जन व्यक्तींकडनं शंख फुंकला जातो तेव्हा शत्रूच्या पोटामध्ये गोळाच येतो. आपण पाहिलेलं आहे भगवद्गीतेमध्ये सुद्धा, सघोषोधार्त राष्ट्राणाम हृदया निव्यदारयत नभश्च पृथिवींचैव तुमुलो व्यनुनादयत. त्यामुळे सज्जनांनी शंख फुंकला की दुर्जनांच्या पोटात एकदम गोळा येतोच. असं झालेलं. या दोघांनी शत्रू सैन्यावर असंख्य बाण सोडले. हे दोघे किशोर होते. कसे होते? पण त्याला इतक्या उपमा दिल्या श्रीधर कवींनी, इतक्या सुंदर सुंदर उपमा दिल्या, जणू काही रमापती आणि उमापती असावे. रमापती कोण आहे? विष्णू आहे, आणि उमापती कोण आहे? शंकर आहे. जणू काही एक मृगांक आणि दुसरा मित्र असावा. एक मृगांक म्हणजे चंद्र आहे, चंद्र सूर्यांप्रमाणे हे दोघं निघाले. जणू काही एक वसिष्ठ आणि एक विश्वामित्र असावा. जणू काही एक वासुकी आणि एक शेषनाग एकत्र यावे, तसे हे पराक्रमी कुमार निघाले.
आणि म्हणतायत आता शत्रूला की आम्ही तुमच्यावर हल्ला करू, तुमचे हात पाय नाक कान छेदून टाकतो. असं म्हणून त्यांनी शंख वाजवला, वीरश्री संचारली. अगदी इतकी पृथ्वी डगमगायला लागली त्या शंखनादामुळे की त्या जो पाताळात जो फणीनाथ होता त्यालाही पृथ्वी सावरताना कष्ट व्हायला लागले. इतकी पृथ्वी डळमळीत झालेली आहे. शत्रू सैन्याला मारलं त्या दोघांनी आणि त्यांचेच दिव्य रथ, त्यांचीच दिव्य अस्त्र घेतली आणि पुन्हा शत्रू सैन्यावर हल्ला केला. आता शत्रू सैन्यातले सैनिक सुद्धा, जेव्हा आपण नेहमीच बघतो की जेव्हा सत्याचा विजय होत असतो तेव्हा जे नुसते उसने आणलेले जे लोक असतात ना, जसं कौरवांच्या सैन्यामध्ये बाकीचे सगळे लोक होते ते उधार आणलेले होते. कृष्णाचीच नारायणी सेना त्यांनी घेतली होती, ती काही त्यांच्या बाजूनी नव्हती. तसंच हा हेमरथाची जी सेना होती ती तात्पुरती आणलेली होती. मग त्यांना दिसलं की अरे हे दोघं इतके वीरश्री युक्त हल्ला करतायत, आक्रमण करतायत आणि शत्रू सैन्यातले सुद्धा काही सैनिक यांना येऊन मिळाले आणि हेमरथाच्या सैन्याचा भराभर निपात करायला सगळे लागले. आता वज्रबाहूच्या सैन्याला अधिकच चेव चढला. आता वज्रबाहू जो लढत होता त्याला काहीच माहिती नाही हे कोण आले. बर का, लक्षात येते ना तुमच्या, वज्रबाहू आणि हेमरथाची लढाई चाललेली, युद्ध चाललेले. वज्रबाहूला स्वतःलाही माहिती नाहीये हे दोघं आले कुठनं, कोण आहेत. वज्रबाहूच्या सैन्याला एवढं कळलं की हे आपल्या बाजूनी आहेत. त्यांनाही आता चेव चढला की हे कोण कैवारी आहेत आपले. इतक्यात वज्रबाहू आणि प्रधान यांना एका रथावर बांधून ठेवलं तर शत्रूंनी, असं ह्या दोघांना दिसलं. या दोघांनी दुरून पाहिलं आणि अक्षरशः वायुगतीने त्या रथातून तिथपर्यंत ते पोचले. जणू काही त्रिपुरारी आणि मुरारी पोचले, शिव आणि विष्णू. वज्रबाहूला काहीच माहिती नाही. खरं तर त्याचा पराभव होत आलेला होता, पण त्या हेमरथाचं सैन्य पुष्कळ होतं. सगळं जरी असलं तरी वज्रबाहू म्हणला, चकित झाला की हे दोन मुलं आहेत कोण, माझ्या सैन्यातले नाहीयेत हे. खरं तर पण एकाच गुरुचे चेले दिसतात, पण लढण्याची पद्धत, विद्येची पद्धत दोघांची सारखीच आहे. आहेत तरी कोण. आणि मला यांच्याबद्दल अकारण वात्सल्य उचंबळून येते, प्रेम वाटतंय, यांना हृदयाशी धरावं असं वाटतंय. आहेत तरी कोण. भद्रायूच्या शस्त्राच्या मार्याने शत्रू सैन्य अगदी जर्जर झालेलं होतं. बाणांच्या वर्षावाने आता तर सगळं आकाश भरून गेलेलं आहे. वज्रबाहू आणि हेमरथाचं युद्ध चाललंय आणि वज्रबाहूच्या मदतीला हे दोघं वीर आलेले. कोण, भद्रायू आणि सुनय असे दोघं आलेले. आता हेमरथाबरोबर 4 तास अगदी तुंबळ युद्ध झालं. आता मात्र शत्रू सैन्याचं काहीच चालेना. त्यांना वाटलं इतकं शक्तिशाली किशोर आहेत तरी कोण. हा भीम आहे का हनुमंत आहे का बलराम आहे, असा सगळ्यांना प्रश्न पडला. आता भद्रायूनी आपलं अखेरचं तेजस्वी अद्भुत असं अस्त्र काढलं जे शिवयोग्याने दिलेलं होतं. आठवते ना, शिवयोग्याने दिलेलं असं अद्भुत अस्त्र काढलं. जणू काही काळाग्नीची लपलपती जिव्हा असावी. जीभ कशी असते, त्या काळरूपी अग्नीला 7 प्रकारच्या जिव्हा असतात. जणू काही त्या सगळ्याचा घास घेणारी अशी जिव्हा असावी असं वाटलं. किंवा प्रळय विजांचा मेळ असावा किंवा काळ सर्पानी ओकलेलं गरळ असावं, असं शत्रूच्या हृदयात धडकी भरवणारं ते खड्ग होतं असंही म्हटलेलं. आता या भद्रायूने काय केलं, हेमरथाचं केस धरून त्याला जमिनीवर आपटलं, अक्षरशः आपटलं. तो कसा बसा सैरावैरा पळू लागला. त्याचे केस धरून त्याला भूमीवर पाडलं, त्याच्या छातीवर लत्ता प्रहार केला, तेव्हा तो अगदी भडाभडा ओकायला लागला. आता तर आणखीन, आता भद्रायू अगदी किरेला पेटलेला होता, लहान होता आणि तो हेमरथ वयाने मोठा होता. त्यांनी काय केलं, हेमरथाची अर्धी मिशी अर्धी दाढी बाजरून त्याची धिंड काढली. शत्रूने गिळंकृत केलेले कोश धन सोडवून आणले. राजस्त्रियांना मुक्त केलं. वज्रबाहू आणि अमात्य यांना परत आणलं. त्यांच्या चरणावर माथा टेकवला. अजूनही त्यांना पत्ताच नाहीये हे आलेत कुठनं, कोण. यांची लढाई चालली होती, त्यांचा पराभव होत होता आणि हे दोन तरुण येऊन सगळा त्यांनी चित्र पालटलं. हेमरथाला मारलं आणि वज्रबाहूचा विजय झालेला आहे. आता वज्रबाहूच्या डोळ्यातनं अश्रुधारा व्हायला लागल्या. वज्रबाहू विचारतो, तू आहेस तरी कोण अरे, माझ्या बाजूनी लढतोयस, मला सोडवलंस, सगळ्या बाकीच्या सगळ्यांना शत्रू सैन्यातल्या लोकांना मारलंस, सगळं छान आहेस, पण तू आहेस कोण नेमका, मला काही कळत नाहीये.
ही हरत आलेली लढाई मी तुझ्यामुळे जिंकलो. मला तर वाटतंय की साक्षात कैलासनाथच बालरूप घेऊन आला असावा. आणि हे बोलणं सुरू होतंय तोपर्यंत त्यांच्या राज दरबारातल्या काही राजस्त्रिया आल्या आणि लिंबलोण घेऊन आल्या आणि त्यांनी त्याची दृष्ट काढली असं म्हटलेलं आहे. आता हे लढाईचं वर्णन होतं. आता प्रत्यक्ष आपण ओव्यांकडे वळूया. काय म्हणतोय तो वज्रबाहू? नयनी लोटल्या अश्रुधारा, तू कोण आहेस सांग कुमारा? आहेस तरी कोण? मज अपयश समुद्रातून त्वरा, काढिले उडी घालोनी. जळत शत्रु दावाग्नीत वर्षलासी जलद अद्भुत, मज वाटे तू कैलासनाथ बाळ वेशे आलासी. की वाटे वैकुंठ नायके, रूपे धरली बाळकाची कौतुके, की सहस्राक्ष येणे एके, केले धावणे वाटत असे. सकळ राजस्त्रिया धावोन, उतरती मुखावरून लिंबलोण. दृष्ट काढताय म्हणती बाळा तुझ वरून, जाऊ ओवाळून सर्वही. आता हे सगळं झाले, चित्र तुमच्या डोळ्यासमोर आले, लढाई चालली, हे दोन किशोर आलेत. अचानकच वज्रबाहूच्या बाजूनी ते लढतायत आणि हेमरथाचा पूर्णपणे पाडाव केलेला आहे. आता भद्रायुला म्हणतात सगळे, आता तुम्ही नगरात चला. भद्रायुने काय केलं? नगरात आला तो, सगळं रणभूमीवरनं आता ते नगरामध्ये आले आणि त्या वज्रबाहूला व्यवस्थित यथाविधी सिंहासनावर बसवलं. अर्थातच सगळ्या नगरामध्ये जयघोष सुरू झाला. संपूर्ण नगर शृंगारलं. नगरजन आनंदित होऊन आपल्या राजाला भेटण्यासाठी आले. सगळ्यांना वाटलं वज्रबाहूचा विजय झाला. तेव्हा वज्रबाहू म्हणाला की माझा विजय नाहीये, मी तर हरतच चाललेला होतो, पण हे दोघं आले आणि ह्या दोघांनी मला विजय संपादन करून दिला. आणि तेव्हा ते म्हणत होते की ह्यांच्या पाया पडा, माझ्या पाया पडू नका असं सांगितलंय. आता पुन्हा पुन्हा वज्रबाहू विचारतोय की तू आहेस तरी कोण? नक्की तू आहेस तरी कोण? तेव्हा भद्रायू अजूनही सांगत नाहीये मी कोण आहे. तुम्हाला कळलंय का भद्रायू कोण आहे ना ते? जो आपण काल बघितलं होतं, ज्या भद्रायूला या वज्रबाहूनी रडका, किरकिरा, रोगी मुलगा म्हणून टाकून दिलं होतं जंगलामध्ये, तो त्याला आणि त्याच्या आईला, तो आता 24 वर्षाचा झालेला आहे आणि आता आपल्या वडिलांच्या मदतीसाठी आलेला आहे. पण वडिलांना पत्ताच नाहीये. पण शक्यच नाही ना एवढा असा हा मुलगा अगदी संपल्यातच मृत झालाच होता. पण त्या शिवयोग्याने वरदान दिलं, नीतीचा उपदेश केला, एवढी शस्त्र दिली, एवढं 12,000 हत्तींचं बळ दिलं आणि म्हणून हा भद्रायू वडिलांच्या नकळत पण त्यांच्या मदतीसाठी आलेला आहे. आणि त्यांना पत्ताच नाही. अजूनही ते विचारतात तू आहेस कोण, तू आहेस कोण? पण हा काही सांगायला तयार नाही. हा म्हणतोय थांबा जरा, मी 3 दिवसांनी परत येईन, तेव्हा मी निश्चित तुम्हाला सांगेन. तोपर्यंत शत्रूला असंच बंदिवासात ठेवा असं म्हणून तो भद्रायू आणि तो सुनय त्याचा जो पद्माकराचा पुत्र होता, असे दोघही निघाले. कसे निघाले? वायू वेगाने निघालेत आणि मातेकडे येऊन तिचं चरणवंदन त्यांनी केलं. तेव्हा पद्माकर संतुष्ट झाला आणि तिने देखील या दोघांची दृष्ट काढली. आता साहजिकच आहे, मातृहृदय, तिने अगदी एवढा पराक्रम करून आले त्यामुळे दृष्ट काढली. इकडे काय झालं आता बघा, पुढची कथा नीट लक्ष द्या हा. जरा मोबाईल बाजूला ठेवा सगळ्यांनी. इकडे शिवयोग्याने चित्रांगद सुमतीकडे येऊन भद्रायूच्या शौर्याचं रसभरीत वर्णन केलं. शिवयोगी काय होता, हे सगळी युद्ध चाललं होतं, हा शिवयोगी सुमतीकडे येऊन या सगळ्या दोघांच्या शौर्याचं रसभरीत वर्णन केलं. आणि त्या सुमतीकडे नाही, सॉरी, सीमंतिनीकडे आले. चित्रांगद आणि सीमंतिनी, आता ह्या सगळ्या कथेमध्ये कथा आहेत. तुम्हाला आठवतंय ना, सीमंतिनीची कथा आठवते, चित्रांगद आणि सीमंतिनी त्यांच्या पोटी आपण पाहिलं तर ती कीर्तिमालिनीचा जन्म झालेला आहे. आता हा शिवयोगी सीमंतिनीकडे येऊन सांगतोय की तुमची मुलगी आहे ना कीर्तिमालिनी, तिचा विवाह या भद्रायूशी लावून द्या. आणि या भद्रायूचा पराक्रम अगदी रसभरीत वर्णन करून सांगतोय. आणि मग या चित्रांगद आणि सीमंतिनीला सुद्धा आनंद झाला, कारण आपल्या मुलीला योग्य वर मिळतं असं त्यांना वाटलं. त्यांनी त्या शिवयोग्याची षोडशोपचारे पूजा केली. मग वैश्यनगरीमध्ये म्हणजे पद्माकराकडे निरोप पाठवला. त्याप्रमाणे पद्माकर सुद्धा आपला पुत्र सुनय याला घेऊन निघाला. आता भद्रायूला सुखासनावर आणि सुमतीला पालखीत बसवून आदराने मिरवत मिरवत सगळेजण चित्रांगदाकडे आले. चित्रांगद
सीमंतिनी आणि त्यांची मुलगी कीर्तिमालिनी, वज्रबाहू सुमती आणि त्यांचा मुलगा भद्रायू. आता या दोघांचा विवाह होणार आहे. भद्रायूकडे बघून त्या आता तो सासूरवाडीला म्हणजे चित्रांगद आणि सीमंतिनीकडे आलाय आणि सगळेजण त्याला पाहून इतके चकित झाले. अतिशय स्वरूप सुंदर, शूर, पराक्रमी, विनयशील असा वाटत होता तो. सर्व राजांना आमंत्रण पाठवलं, तसंच सगळ्या राजांना आमंत्रण पाठवलं तसं वज्रबाहूला सुद्धा आमंत्रण पाठवलं, विवाहासाठी बोलवलं. त्यांनी भद्रायूकडे पाहिलं आणि तो म्हणाला, हाच की परवा मला वाचवणारा तो हाच आहे. म्हणून त्यांनी ओळखलं, त्याचे पाय तो धरायला लागला. परंतु भद्रायूंनी त्याला वरच्या वरती उचललं आणि आलिंगन दिलं आणि नयनातनं दोघांच्या अश्रुधारा व्हायला लागल्या. खरं म्हटलं तर पिता पुत्रांची भेट आहे, पण पित्याला पत्ता नाहीये, पुत्राला माहितीये, पित्याला पत्ता नाहीये. मग पित्याने परत परत विचारलं, आधी विचारलंच होतं दोनदा तिला, आता परत विचारलं की अरे तुझा देश कोणता, तुझे माता पिता कोण आहेत, तुझं गोत्र काय, तुझं ग्राम काय, तुझे गुरु कोण, हे सगळं सांग ना मला. शेवटी तरी सुद्धा भद्रायूने सांगितलेलं नाही, अजूनही सांगितलेलं नाहीये. शेवटी चित्रांगदाने एकांतात नेऊन वज्रबाहूला सगळ्या घटना सांगितल्या की हा भद्रायू जो तुझ्यासाठी लढला तो तुझाच मुलगा आहे, ज्याला तू टाकून दिलं होतंस अरण्यात. विश्वासच बसायला तयार नाही, जितका तो किरकिरा रडका, याला झोप यायची नाही म्हणून या मुलाला सोडलं होतं. जवळजवळ तो मृतच झालाच होता, पण शिवयोग्याने वाचवलं आणि नुसतंच वाचवलं नाही, त्याला उत्तम संस्कार दिले, उत्तम शस्त्र बळ दिलेलं आहे. 12,000 हत्तींचं बळ दिलं, उत्तम शंख, उत्तम खड्ग, उत्तम सगळी विचार संपदा दिली. एवढं करून तो विनयशील आहे. भद्रायूमध्ये आता किती सद्गुण आहेत बघा, सगळे सद्गुण आहेत आणि तरी सुद्धा तो विनयशील आहे. त्यांनी त्या चित्रांगदानी वज्रबाहूला सगळा शिव महिमा वर्णन केला आणि तो साक्षात शिवशंकर आहे. अनंत पुण्य असल्याखेरीज त्याचं दर्शन घडत नाही असंही सांगितलं. आणि त्याच्यानंतर पट्टराणी असलेल्या अशा सुमती आणि वज्रबाहूची भेट घालून दिली. तेव्हा म्हणजे पती पत्नींची भेट झाली. सुमतीला माहिती होतं पण वज्रबाहूला माहिती नव्हतं. मग त्याला इतका पश्चाताप झाला, इतका पश्चाताप झाला की सुमती समोर तो खाली मान घालून उभा राहिला आणि सुमतीला मात्र मागचं दुःख आता ती सुखात होती पण मागच्या आठवणी आठवून ती पुन्हा पुन्हा रडत होती. शेवटी चित्रांगद आणि सीमंतिनींनी त्यांच्यामध्ये सलोखा घडवून आणला. तेव्हा वज्रबाहू सुमतीची स्तुती करू लागला की आपल्या पत्नीने काय काय केलंय आपल्या पश्चात, आपण तिला सोडून दिलं पण तिने काय काय केलंय आता बघा, काय सांगितलंय. आता आपण मुख्य ओव्या वाचू, आता मुख्य कथेला सुरुवात होती. हा काय कशी स्तुती केली त्या सुमतीची. वज्रबाहू म्हणतोय, बिंदूचा सिंधू करून मजत्वा दावीला आणून सरशप कनकाद्रीहून श्रेष्ठ केला गुण सरिते. तू काय केलंस, एवढूसा बिंदू होता त्याचा एवढा सिंधू केलायस आणि जणू काही सरशप कनकाद्रीहून, सरशप म्हणजे मोहरी, मोहरीचा तू एवढा पर्वत केलेला आहे. वा माझा केला उद्धार, मज अभाग्यासी कैचा पुत्र, हे राज्य तुझेचे समग्र, सुता सहित त्वा दिधले. तू मला जीवदान दिलंस, तू मला राज्य परत मिळवून दिलंस. ऐसे बोलोनी त्वरित वज्रबाहू बाहेर येत, भद्रायू धावोनी सद्गदित, साष्टांगे नमित पितयासी. आता भद्रायूने आपली ओळख दाखवली आणि आता पित्याला पूर्णपणे साष्टांग नमस्कार केलेला आहे. वज्रबाहू देत आलिंगन, जेवी भेटती शिव षडानन, ही वाचस्पती कच निधान, संजीवनी साधिता आलिंगी. जणू काही शिवाची आणि कार्तिकेयाची भेट घडावी किंवा कच आणि वाचस्पती बृहस्पतीची भेट घडावी अशी ही भेट होती. आता भद्रायू आणि कीर्तिमालिनी म्हणजे आता अनेक राजे उपस्थित झाले. आता या विवाह समारंभ होता, अनेक राजे उपस्थित झाले, सगळ्यांना आश्चर्य वाटलं. त्यांना भद्रायूचं चरित्र समजलं, आणखीनच आश्चर्य वाटलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवोपासनेचं त्यांना महत्व समजलं. धन्य धन्य भद्रायू. त्याच्यानंतर भद्रायूने आपल्या पित्याला पद्माकर आणि सुन यांचा परिचय करून दिला. एकमेकांना त्यांनी आलिंगन दिलं आणि 4 दिवस हा विवाहाचा सोहळा चाललेला होता. आता या एवढं तर आपल्याला कळलं. कालची कथा वेगळी होती, आजची वेगळी आहे, पण या दोन्हीचं आता कनेक्शन तुम्हाला कळलेलं आहे की तो भद्रायू जो रोगिष्ट होता, किरकिरा होता, रडका होता,
अशक्त होता, व्रण होते, जखमा होत्या, रक्तपू असं ते बाळ होतं. आता किती वेगळ्या परिस्थितीत, किती देखणा दिसतोय, किती शूर आहे, किती पराक्रमी आहे. आता संपूर्ण चित्र बदललं, संपूर्ण चित्र बदललं. पण हे केव्हा घडतं बरं? हे असं केव्हा घडतं? जेव्हा जन्मोजन्मीचं पुण्य गाठी असतं तेव्हाच विद्वान भाग्यवान पुत्र मिळतो, चतुर सुंदर पतिव्रता नारी आपल्या नशिबात असेल तरच मिळते. सर्वज्ञ उदार थोर सद्गुरू केव्हा लाभतात? पुण्य असेल तरच. या सगळ्या गोष्टी पुण्यानेच प्राप्त होतात, सहजासहजी कोणालाच या मिळत नाहीत. अशी सुंदर, आता बघा या सुमती सारखी किती चतुर पतिव्रता स्त्री या वज्रबाहूला खरं लाभलेली होती. तिची काही चूक नसताना त्या बाकीच्या सवतीने तिला विष घालून तिला ते रोग झाला आणि तिला जंगलात पाठवलं वगैरे खूप सगळं आहे. पण ही अशी इतकी पतिव्रता स्त्री त्याला नशिबाने मिळाली. सुंदर स्त्री, पतिव्रता स्त्री, उत्तम पत्नी म्हणून लाभणं सोपं नाहीये, कोणालाच सोपं नाहीये. पण ह्या पती पत्नींच्या जोड्या ह्या स्वर्गात बांधलेल्या असतात असं म्हणतो आपण. पण खरं म्हटलं ना तर ते त्याच्यासाठी पुण्यही लागतंच, पुण्यही लागतंच. एका संस्कृत सुभाषितामध्ये असं म्हटलेलं आहे की उत्तम कामिनी कुठली, उत्तम पत्नी कुठली, फार सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे. 4 गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या आहेत बरं का. आता आपण कोजागिरी पौर्णिमा वगैरे आपण साजरी करतो, पण रात्र उत्तम कुठली, कुठली उत्तम, ती उत्तम रात्र असते. कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद ऋतूतली पौर्णिमा का छान असते? पण तेव्हा अभ्र नसतात, आकाशामध्ये ढग नसतात, पूर्ण चंद्र असतो. शरद पौर्णिमेचा चंद्र सगळ्यात मोठा असतो असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ती रात्र सुंदर असं त्याचं वर्णन केलंय. थोडक्यात आपल्याला सांगते तो श्लोक काय आहे. या राकाशशी शोभना गतघना सा यामिनी यामिनी या सौंदर्य गुणान्विता पतिरता सा कामिनी कामिनी या गोविंद रस प्रमोद मधुरा सा माधुरी माधुरी या लोकत्वय साधनी तनुभृतां सा चातुरी चातुरी. किती सुंदर सांगितले बघा. जी यामिनी, यामिनी कशाला म्हणतात? यामिनी म्हणजे रात्र तुम्हाला माहितीये, पण त्याची फोड मी आणखीन सांगणार आहे. याम म्हणजे प्रहर, 3 तासाचा प्रहर, त्याला याम म्हणतात. आणि अशा यामांनी युक्त ती यामिनी कशी असायला पाहिजे? या राका, राका म्हणजे पौर्णिमा, राकेश हे चंद्राचं नाव आहे बरं का, राकेश, राकाचा ईश, राका म्हणजे पौर्णिमा. या राका कशी? शशी शोभना, चंद्राने युक्त असलेली, गतघना, आभाळात अभ्र अजिबात नाहीये, सा यामिनी यामिनी, आकाशात पूर्ण चंद्र असावा, ढग नसावे, मोठा चंद्र असावा, प्रकाश उत्तम, पण ती यामिनी खरी. या सौंदर्य गुणान्विता पतिरथा, जी सौंदर्याने गुणांनी युक्त आहे, पती सेवेमध्ये रत आहे, अशी आहे, तिलाच कामिनी म्हणावं. ती उत्तम पत्नी असते. बरं, माधुरी कशाला म्हणायचं? वाणीचं जे माधुर्य आहे ते नेमकं काय आहे? या गोविंद रस प्रमोद मधुरा, गोविंदाच्या रसाने आनंद भरणारी जी वाणी आहे तिला माधुरी असं म्हणतात. काय सुंदर सांगितलंय. आणि विद्या उत्तम कुठली, चतुरा विद्या कुठली? या लोकद्वय साधनीं तनुभृतां सा चातुरी चातुरी. लोकद्वय, इहलोक आणि परलोक या दोन्हीच साधून देणारी जी तनुभृतां, ज्या देहधारी व्यक्तींना या दोन्हीचा लाभ करून देणारी जी विद्या आहे ती चातुरी विद्या असं म्हटलेलं आहे. बघा आता परत एकदा सांगते. या राकाश शिशोभना गतघना सा यामिनी यामिनी या सौंदर्य गुणान्विता पतिरता सा कामिनी कामिनी या गोविंद रस प्रमोद मधुरा सा माधुरी माधुरी या लोकत्वय साधनी तनुभृतां सा चातुरी चातुरी. अशी उत्तम पत्नी, उत्तम पुत्र, उत्तम सद्गुरू. आता सगळंच या वज्रबाहूला आयतं मिळालेलं आहे. आता वज्रबाहू अगदी कृतकृत्य झाला आणि भद्रायूवर सगळा राज्यकारभार सोपवला. आता उत्तम राजपुत्र आहे आणि सुमतीसह आपल्या तपस्थलीला जाऊन तो राहिला. असं हे शिवकवच म्हणा, भस्मधारण, रुद्राक्ष महिमा आणि हा बोध करणारे गुरु हे शिवयोगी किती धन्य आहेत असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. आता पुढची कथा जराशी आणखीन वेगळी, या कथेमध्येच कथा आहे
तीच मागच्या 3 अध्यायामध्ये जी कथा चालत आली आहे. हा भद्रायुचा आता राजा झालाय, त्याचा कीर्तिमालिनीशी विवाह झालाय, त्याचे आई वडील आता वनविहार किंवा ह्याच्यासाठी तपासाठी निघून गेलेले आहेत. आता हे दोघच राज्य करतायत, हा राजपुत्र आणि ती राणी, असे उत्तम राज्य करतायत. आता ह्या दोघांना एकदा वनविहारासाठी जावंसं वाटलं. वनविहार करण्यासाठी ते गेले दोघं. चांगल्या रम्य ठिकाणी ते विश्रामासाठी थांबलेले. आता वनाचं वर्णन, श्रीधर कवींनी वनाचं वर्णन सुद्धा फार सुंदर केलेलं आहे. कसं वन आहे? नारळी केळी पोफळी रातांजन, मलयागर सुवास चंदन, अशोक वृक्ष खरजुरी साधन, आंबे जांभळी खिरणिया, वट पिंपळ कडवे निंब, डाळिंब सेवरी मंदार कदंब, अंजीर औदुंबर परिभद्र नभ, भेदीत चाले गगन मार्गे. आता त्या वनात आणखीन काय काय होतं? चंपक मोगरे जाई जुई, मालती शेवंती बकुळ ठाई, शतपत्र जपा अगस्ती वृक्ष पाही, वेष्टोनी वरी चालले. असे अनेक वृक्षांची वर्णन आहेत. कनकवेली नागवेली परिकर, कोवळे वेली लता सुवासकर, द्राक्ष द्वीप द्राक्ष तरु सुंदर, जायफळी डोलती फळ भारे. असे विविध प्रकारचे वृक्ष होते. आता हे वनविहारासाठीच गेले, त्यामुळे त्या एका उत्तम रम्य स्थळी, जिथे पाणी पण आहे, उत्तम सावली आहे, अशा ठिकाणी आता हे कीर्तिमालिनी आणि भद्रायू विश्रांतीसाठी थांबलेले आहेत. आता ते विश्रांती घेतायत, जरा संवाद साधतायत, गप्पा मारतायत. इतक्यात कुठनं तरी लांबनं कोलाहल ऐकू यायला लागला, आरडाओरडा ऐकायला यायला लागला. काय नक्की झालं होतं? दूरवरी भद्रायू विलोकित, ते स्त्री पुरुष येती धावत, ऊर्ध्व करोनिया हस्त दीर्घ स्वरे बोभाती. आरडाओरडा, हात वर करून कोणीतरी आरडाओरडा करतंय. काय झालं नेमकं? पाठी लागला महाव्याघ्र, पाठीमागे वाघ लागलेला आहे. पाठी लागला महाव्याघ्र, आक्रोशे बोभात विप्र, म्हणे नृपा स्त्री पतिव्रता थोर, मागे सुकुमार राहिली. पुष्कळ लोक ओरडत येतात, पण एक ब्राह्मण पुढे आला आणि तो म्हणाला, हो आमच्या मागे वाघ लागलाय. मी कसा बसा पुढे आलो, पण माझी पत्नी मागे राहिली आणि ती इतकी नाजूक आहे, सुकुमार आहे, आणि आता तिचं काय करायचं? आता गजबोजोनी धाविल नला नृप, शर लावुनी ओढिले चाप, तव तो व्याघ्र काळ रूप, स्त्रियेशी नेत धरून या. आता सगळं तो राजा आहे ना, आणि राजाचं कर्तव्य आहे की त्यांचं रक्षण करणं हे त्यांचं कर्तव्य असल्यामुळे राजा धावला, खरंच कुठे वाघ आहे म्हणून. आणि तेव्हा तो वाघ आला समोर आणि स्त्रियेशी नेत धरून या. आणि त्या ब्राह्मणाच्या स्त्रीला त्या वाघाने धरलं आणि ओढत ओढत नेत होत. आता राजाला पण काय, राये शर सोडिले बहुत, पुष्कळ बाण मारले, परी तो न गणी पैसाची जात, तो काही लक्षच देईना. विजय ऐसे शर अद्भुत, अंगी भेदले तयांच्या. पुष्कळ बाण त्या वाघाला मारले, पण वाघ काही थांबायला तयार नाही. त्या स्त्रीला घेऊन, त्या ब्राह्मण पत्नीला घेऊन तो निघालेला आहे. कुठे निघालाय? गिरी कंदरे ओलांडून, व्याघ्र गेला स्त्रीस घेऊन, विप्र राया पुढे येऊन, शोक करी आक्रोशे. आता त्या वाघाने त्या पत्नीला, ब्राह्मणाच्या पत्नीला तो घेऊनच गेला. आता तो ब्राह्मण बिचारा शोक करत त्या राजा पुढे आला आणि म्हणला, काय आता मी करू काय? माझी पत्नी नेली वाघाने पळवून, आता मी काय करू? आहा ललने तुझं विण, गृह वाटते महा अरण्य, रायास म्हणे ब्राह्मण, दिक क्षत्रियपण दिक जिणे. आता पत्नी घरात नाही तर मी करू काय? तिच्या वाचून हे गृह सुद्धा मला अरण्यासारखं वाटतंय. तुझं देखता सत्य, माझ्या स्त्रीने केला आकांत, आहा कांत पडले व्याघ्रमुखात, सोडवी माझी याच्या मजयापासून. आणि मी खूप तुम्हाला हाका मारल्या, पण तुम्ही काही आला नाही. असा आता तो ब्राह्मण जो आहे तो राजाला दोष देतो, या भद्रायूला दोष देतोय की मी इतक्या हाका मारल्या, तुम्ही आला नाही, उशिरा आलात, आणि आता त्या वाघाने माझ्या पत्नीला धरून नेलं. आणि मग आता तो म्हणतोय की राजा तुझा धिक्कार असो, काय तुझा उपयोग? आम्ही ऐकलंय की तू फार पराक्रमी आहे, तुझ्याकडे एवढं खड्ग आहे, एवढ्या 12,000 हत्तींचं बळ आहे, पण काय उपयोग? माझ्या पत्नीला तू वाचवू शकला नाहीस ना, मग काय उपयोग? 12 सहस्र नागांचे बळ, दिक मंत्र अस्त्र जाळ, शतापासोनी सोडवी तत्काळ, शरणागती रक्षी पार्थिव. दिक आश्रम, दिक ग्राम,
जेथे नाही सत्समागम दिक श्रोता दिक वक्ता सप्रेम नाही कीर्तन शिवाचे दिक संपत्ती दिक संतती द्विज न रक्षी भेटे उमापती ते धिक नारी पापमती पतिव्रता जे नव्हे माता पित्यांची शिरवित दिक पुत्र वाचला व्यर्थ दिक शिष्य जो गुरुभक्त नव्हेची मतवादी पै अरे तुझ्यावर विश्वास ठेवून आम्ही प्रजाजन निश्चिंत असायला पाहिजे ना आणि आमचा राजा इतका पराक्रमी इतका शूर इतका म्हणजे सगळं त्याच्याकडे आहे काय उपयोग आहे उलट तू जन्माला येऊन उगीच मातेला शिणवलंयस तुझ्या जन्मकळा सोसून त्या मातेचे श्रम व्यर्थच गेले त्यामुळे तुझा धिक्कारच हो आता भद्रायू इतका चांगला सज्जन राजा आहे सगळ्या अर्थाने दिसायला देखणा आहे शूर आहे पराक्रमी आहे विनयशील आहे प्रजाहित दक्ष आहे याला एवढं ऐकून घ्यायला लागलं एका ब्राह्मणाकडनं का त्याची पत्नी नेली वाघाने आता काय करणार तरी काय आता तो म्हणतोय गुरुची झाकोनी पदवी आपुला महिमा विशेष मिरवी धिक पार्थिव जो न सोडवी संकटी प्राण गेली तुझा धिक्कार असो आता भद्रायू पण म्हणायला लागला की अहो नाही क्षमा करा मला की मी नाही वाचवू शकलो पण माझ्या परीने मी प्रयत्न केले की नाही भद्रायू बोले उद्विग्न मी तू इच्छिले देईन करी पुढती उत्तम लग्न अथवा राज्यदान दे आता मी काय करू सांगा बरं मी तुमची क्षमा मागतो हात जोडून क्षमा मागतो तुमची पत्नीला मी नाही वाचवू शकलो पण आता ह्याच्या बदल्यात मी काय देऊ तुम्हाला बघा किती विनयशीलतेने तो विनोद आणि खरंच त्याचा नाईलाज झाला पुष्कळ त्यांनी प्रयत्न केला पण नाईलाज झाला आता तो म्हणतोय एवढं पुष्कळ धन देतो वाटलं तर माझं राज्य देतो काही करा पण परत तुम्ही वाटलं तर विवाह करा मी त्याच्यासाठी सहाय्य करतो काही करा पण मला आता क्षमा करा असं म्हणून तो भद्रायू पुन्हा पुन्हा हात जोडतोय पण तो आता ब्राह्मण ऐकायलाच तयार नाहीये तो म्हणतोय कशाला विप्र म्हणे कासया लग्न स्त्रीहीनासी कासया धन जन्मांधासी दर्पण व्यर्थकार्य दावून एखाद्या अंध माणसाला आरसा दाखवावा असं आता मला तुम्ही धन देऊन काय उपयोग आहे आता ते धन मला नको हे धन देणं म्हणजे जन्मांधाला दर्पण दाखवल्यासारखं आहे त्या मूर्खाला उत्तम ग्रंथ प्रदान केल्यासारखं आहे तरुणाला संन्यास दिल्यासारखं आहे तहानलेल्याला पाण्याच्या ऐवजी तूप दिल्याप्रमाणे आहे भुकेलेल्याला माळा गंधाक्षता देऊन काय उपयोग भूक लागली आणि तुम्ही माळा घालताय चिंतेने ग्रासलेल्या समोर नृत्य गायन जसं व्यर्थ आहे तसं मला आता तुझं धन नको तुझं राज्य नको मला काही नको मला फक्त माझी पत्नी आणून दे आणि बरोबर आहे त्याचंही बरोबर आहे आणि ह्याचंही बरोबर आहे तेव्हा नाईलाजाने आता भद्रायू काय म्हणतो बघा नाईलाजाने भद्रायू म्हणतो की ठीक आहे आता तुला काहीच नाही चालत आहे तर माझी पत्नी कीर्तिमालिनी हीच तू घेऊन जा पहिल्या दिवशी आपण पाहिलं होतं ना त्या शंकराने आपली पार्वतीलाच देऊन टाकलं होतं रावणाला तसंच हा भद्रायू म्हणतोय की आता तुला एवढं मी देऊन सुद्धा तुझं समाधान होत नाहीये माझी पत्नी नेतोस का कीर्तिमालिनी सुंदर आहे आत्ताच आमचा विवाह झालेला आहे तिला घेऊन जा त्यामुळे ब्राह्मण सुद्धा म्हणतो की बरोबर ठीक आहे घेऊन जातो मी काही कशाला भीत नाही म्हणजे मला काही पाप बीप लागणार नाही तुझी पत्नी नेली तूच देतोयस ना त्यामुळे मला त्याचं काही पाप लागणार नाहीये मी कशाला भीत पण नाही दे मग तुझी पत्नी दे मला आता बघा त्याची पत्नी ह्याने घेतली आहे भद्रायूने पण भद्रायूने काय अशी त्याला काय अगदी ती नको होती म्हणून दिली असं नाही त्याचा अत्यंतिक प्रेम होतं त्या कीर्तिमालिनीवर पण त्यांनी मनाशी विचार केला की शेवटी प्रजेला संतुष्ट करायचे म्हणून त्यांनी पत्नी दिली आणि त्यांनी मनाशी मात्र निग्रह केला होता की हिला दिल्यानंतर मी पण अग्निकाष्ठ भक्षण करीन आणि मी माझं प्राणदान करणार आहे असं म्हणून त्यांनी विचार केला पत्नी दिल्यानंतर माझं जीर्ण व्यर्थच आहे त्यामुळे भद्रायूने अग्निकाष्ठ भक्षण करण्याचं ठरवलं होतं त्याप्रमाणे संकल्प करून त्या विप्राला विधिवत ती कीर्तिमालिनी दिली हा विप्रच होता आणखीन त्याच्याबरोबर विप्र होते विधिवत दिलेली नुसती ही घेऊन जा असं नाही म्हटलेलं त्याचा जो संकल्प आहे त्याचा जो विधी आहे तो सगळा पार पडला आणि ही कीर्तिमालिनी त्या विप्राला त्यांनी देऊन टाकली आणि तत्क्षणी तो विप्र गुप्तच झाला कुठे गेला कळलंच नाही कीर्तिमालिनीला घेऊन कुठे गेला हे कळलंच नाही इकडे आता ह्याला पत्नीला देऊन टाकल्यावर या भद्रायूने खरोखर अग्नी चेतवला ज्वाळा धडाडून पेटल्या भद्रायूने सुद्धा स्नान करून अंगाला भस्म चर्चून
रुद्राक्ष धारण करून शिव मंत्र म्हटला, शिव ध्यान केलं, त्या अग्निकुंडाला 3 प्रदक्षिणा घातल्या आणि शिवस्तवन करत त्या अग्नीमध्ये उडी घेतली. त्या अग्नीमध्ये उडी घेतली, पण त्याच वेळेला त्या अग्नीमधून अपर्णे सहित शिवशंकर प्रगटला. अग्नीमधून साक्षात शिवशंकर प्रगटले. कसे? अपर्णेच्या सहित. आणि भद्रायूला छातीशी धरून त्या कर्पूर गौराने त्याला सांगितलं की तू इच्छित काय पाहिजे तो वर माग मला. आता किती भद्रायू किती सुलक्षणी आहे, किती दुसऱ्यांचा विचार करणार आहे. तो म्हणला मला काही नको, या ब्राह्मणाची पत्नी मृत्यू पावले तिला जिवंत कर, मला काही नको. आणि म्हणून त्याने सांगितलं की त्या ब्राह्मणाची पत्नी आणून दे, विप्र स्त्री आणून दे. हे ऐकून शिवशंकर हसले, अगदी स्मितहास्य केलं आणि ते म्हणाले, अरे मीच विप्र होतो, मीच विप्र, मीच व्याघ्र, मीच भवानीला घेऊन गेलो होतो. मी तुझ्या भक्तीची कसोटी पाहत होतो. ही घे तुझी कीर्ती मालिनी, तुझी पत्नी जी होती ती ही घे तुझी कीर्ती मालिनी. आणि खरोखर समोर ती कीर्ती मालिनी उभी. ही परीक्षा घेतली होती. आणि खरंच हे परमेश्वर कुठल्या रूपामध्ये येईल हे आपल्याला अजिबात सांगता येत नाही. त्यामुळे चराचरामध्ये जिथे जिथे आपल्याला काहीही दिसेल, पण कुणाशीही वाईट वर्तन करायचं नाही. पण कदाचित तोच परमेश्वर असू शकेल ना, तोच परमेश्वर असू शकेल असं म्हटलेलं आहे. अशा वेळेला देवाने आकाशातून अगदी पुष्पवृष्टी केली आणि ही तर माझी लीलाच होती असं त्यांनी सांगितलंय. आता तू खरं वर माग. आता म्हणजे मगाशी तो मागितलास तो काही त्या माझ्या लीलेचं सगळं चित्र होतं. आता तू खरंच वर माग. तेव्हा भद्रायू म्हणतो की आता मला द्यायचं असेल ना वर, तरी त्याने स्वतःसाठी नाहीच मागितलं. बघा, माझे माता पिता वज्रबाहू सुमती आणि पद्माकर त्यांची पत्नी या सगळ्यांना शिवपदावर तुम्ही ठाव द्यावा. सगळ्यांनी मागितलंय ते आपल्या आई वडिलांसाठीच मागितले. कोणीही, अगदी प्रल्हादाने सुद्धा हिरण्यकश्यपू म्हणजे त्याला 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 उत्तम गती दे असा वर नरसिंहाजवळ मागितलं. म्हणजे कितीही परमेश्वर प्रसन्न झाला तरी माझ्यासाठी काहीच मागायचं नाही. आमचे आद्य जगद्गुरु शंकराचार्य यांना सुद्धा महालक्ष्मी प्रसन्न झाली तेव्हा त्यांनी त्या दरिद्री ब्राह्मण स्त्रीचा दारिद्र्य नाहीसं कर असा वर मागितला होता. कनकधारा स्तोत्र. नेहमीच वर मागायचा तो स्वतःसाठी कधीच मागायचा नाही. सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. माझ्यासाठी काहीच नको, सगळ्यांना सुखी ठेव असंच असा वर मागितला. त्याच्यात आपण येतोच ना. सर्वे सुखिनः सन्तु मध्ये मी येतेच, पण मला सुखी ठेव म्हटलं तर परमेश्वराला ते अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्यांना माझ्या माता पित्यांना आणि पित्या समान असणाऱ्या त्या पद्माकराला त्यांच्या पत्नीला शिवपदी ठाव द्यावा असं वर मी मागतोय. आणि तथास्तु असं म्हणाले. आणि आता कीर्ती मालिनीला सुद्धा वर मागायला सांगितलं. तर तिला पण म्हणले तू पण आता वर माग. ती पण म्हणले की माझी श्रीमंती माझी आई आहे आणि पिता चित्रंगद आहेत, त्यांनाही तुम्ही उत्तम वर द्यावा, त्यांनाही शिवपदापर्यंत तुम्ही पोचवावं असं याचा वर मागितलंय. आता चित्रांगद श्रीमंतिनी वज्रबाहू सुमती राणी अवघी विमानारूढ होऊनी पावली शिवपद शाश्वत. हे सगळं भद्रायूचं आख्यान आपण 3 अध्यायामध्ये ऐकतो पहिल्यापासून. आता हे भद्रायू आख्यान परम यशदायक आयुष्यवर्धन ऐकता लिहिता जाण विजय कल्याण सर्वदा. हे भद्रायूचं आख्यान जे कोणी ऐकतील, वाचतील, लिहितील त्यांचं नित्य कल्याण होणार आहे. भद्रायू आख्यान पुण्य आगळे पदरचना ही बिलबदळे उमावल्लभा वाहती भाव बळे ते तरती संसारी. या भद्रायूच्या आख्यानातलं जे पद्य पदरचना ही बिलवदळ उमावल्लभाला जे वाहतील ते ह्या संसार चक्रातून तरुण जातील असं म्हटलेलं आहे. असं हे भद्रायू आख्यान आहे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत श्रोते अखंड अष्टमाध्याय गोडहा असं म्हणून 8वा अध्याय संपलेला आहे. इति अष्टमोध्यायः श्री सांब सदाशिवार्पणमस्तु शुभम भवतु. असा 8वा अध्याय भद्रायूचं हे आख्यान आपण ऐकलं. आता रोजच्या सारखं आपण एक स्तोत्र म्हणणार. मध्ये एक अध्याय संपल्यानंतर आपण स्तोत्र म्हणतोय. ते स्तोत्र काय आहे ते बघूया.
जसं क्षमा अपराध क्षमापण आपण पाहिलं, शिव अपराध क्षमापण स्तोत्र, की मी काय काय केलं नाही. गर्भावस्थेत काही तुझं स्मरण केलं नाही, बालपणी नाही, तारुण्यात तर अजिबातच लक्षात सुद्धा आलं नाही, वृद्धपणी काय चिंता होत्या, व्याधी होत्या, सगळे काही होतं, त्याच्यामुळे तेव्हाही केलं नाही. तुझ्यासाठी मी पद्ममाळा आणल्या नाही, काही केलं नाही तुझ्यासाठी. एवढं सगळं असल्यामुळे मला तू क्षमा कर, असं पुन्हा पुन्हा म्हटलेलं आहे. आता पुढे आणखीन त्याच्या पुढची 3 कडवी आज आपण बघणार आहोत, की आणखीन मी काय काय केलं नाही. स्थित्वा स्थाने सरोजे प्रणवमय मरुत्कुंडले सूक्ष्म मार्गे शांते स्वांते प्रलीने प्रकटित विभवे ज्योतिरूपे पराख्ये लिंगज्ञे ब्रह्मवाक्ये सकल तनुगतं शंकरन्न स्मरामि क्षन्तव्यो मे पराध शिव 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 भो श्री महादेव शंभो. काय म्हटलेलं आहे? स्थित्वा स्थाने सरोजे म्हणजे एकांताच्या पवित्र स्थानी बसून मी मस्तकातल्या सहस्र, खरं तर असं ध्यान लावायचं असतं की एकांत स्थळी बसून इथे भ्रूमध्यावर नजर केंद्रित करून हे जे सहस्र दल कमल आहे इथे सगळ्या चित्तवृत्ती एकाग्र करायच्या असतात. हे काहीच मला जमलं नाही, मी ते काही केलं नाहीये. अंतःकरण शांत ठेवून ब्रह्मस्वरूपी लीन झालं असताना ज्या ज्योतीचा, ज्या स्वयंप्रकाशी ज्योतीचा अनुभव येतो तो मी कधीच घेतला नाहीये. किंवा सगळे वेद ज्याचं प्रतिपादन करतात अशा त्या परब्रह्म तत्वामध्ये तुझं अवलोकन करून तुझं स्मरण सुद्धा मी काही केलं नाही. पण हे शिवशंकरा मला क्षमा कर आणि मला क्षंतव्यो मे पराध शिव 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 भो श्री महादेव शंभो. आणखीन काय काय मी केलं नाही. नग्नो निस्संग शुद्ध स्त्रिगुण विरहितो ध्वस्त मोहांधकारो नासाग्रे न्यस्त दृष्टिर्विदित भवगुणो नैव दृष्टः कदाचित् उन्मन्यावस्थया त्वां विगत कलिमलं शंकर न स्मरामि क्षन्तव्यो मे पराध शिव 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 भो श्री महादेव शंभो. सर्व संग विरहित शुद्ध त्रिगुणातीत मोहरूपी अंधकाराचा नाश करणाऱ्या असं नासाग्री दृष्टी लावून पद्मासनात बसलेले सगळ्या विश्वाच्या गुणांना जाणलेले अशा तुझं मी कधीही दर्शन घेतलं नाही. उन्मनी अवस्थेमध्ये कलिमल रहित अशा तुझ्या स्वरूपाचं कधीही ध्यान केलं नाही. तरी सुद्धा हे शंकरा मला तू क्षमा कर असं म्हणून वारंवार वंदन केलेलं आहे. तिसरं कडवं बघूया. चंद्रोद्भासित शेखरे स्मरहरे गंगाधरे शंकरे सर्पैर्भूषित कंठ कर्ण विवरे नेत्रोत्थ वैश्वानरे दंतित्वकृत सुंदरांबरधरे त्रैलोक्य सारे हरे मोक्षार्थं कुरु चित्त वृत्तिमखिला मन्यैस्तु किं कर्मभी. काय केलंय मी? तुझं स्मरण केलं नाही. ज्याच्या मस्तकावर चंद्र शोभतो आहे, ज्याने मदनाला भस्म केलं आहे, ज्याने गंगेला धारण केले आहे, जो कल्याण करणारा आहे, ज्याचे कान आणि कंठ सर्पामुळे शोभत आहेत किंवा ज्याच्या तिसऱ्या नेत्रातून अग्नी प्रगट होतोय, अशा तुझं मी काहीही स्मरण केलं नाही आणि म्हणून मला तू क्षमा कर. किती क्षमा मागतात आचार्य. आचार्य शंकराचार्य म्हणतात मी तुझं काहीही केलं नाही आणि मला क्षमा कर. किं मानेन धनेन वाज करिभिः प्राप्तेन राज्येन किं किं वा पुत्र कलत्र मित्र पशुभिर्देहेन गेहेन किं ज्ञात्वै तत्क्षणभंगुरं सपदिरे त्याज्यं मनो दूरतः स्वात्मार्थं गुरुवाक्यतो भज भज श्री पार्वती वल्लभम. तुझ्या आराधनेशिवाय, तुझ्या पूजेशिवाय पुष्कळ धन मिळालं. किंवानेन मला हत्ती मिळाले, घोडे मिळाले, राज्य मिळालं, पुत्र कलत्र मित्र पशु सगळं मिळालं, तरी त्याचा तू नसशील तर काहीही उपयोग नाहीये. तेव्हा हे मना ह्याचा सगळ्याचा दुरूनच त्याग कर आणि त्या पार्वती वल्लभ अशा शंकराचं स्मरण कर. असं हे कालच्या स्तोत्राचा पुढचा भाग आपण पाहिला. आता पुढच्या 9व्या अध्यायाला आपण सुरुवात करणार आहोत. अध्याय 9. लक्ष देऊन ऐकायचे. वेगळा अध्याय. आता कालच्या कथा वेगळ्या होत्या, आजच्या कथा वेगळ्या. आजच्या काय आहे, आता ह्या 9व्या अध्यायामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे भस्माचं महत्व सांगितलेलं आहे. आपण पाहिलं
शंकराचे महत्वाची 5 आभूषण पाहिली. पिनाक फणी बालेंदू भस्म मंदाकिनी युक्ता पवर्ग रचिता मूर्ती अपवर्ग प्रदायी पाहिले पहिल्या दिवशी. प फ ब भ म 5 गोष्टी आहेत. पवर्ग रचिता मूर्ती अपवर्ग प्रदायी अशी प वर्गाने रचलेली ही मूर्ती आहे, पण ती अपवर्ग देणारी म्हणजे मोक्षापर्यंत नेणारी अशी ही मूर्ती आहे, असं आपण त्याचं वर्णन ऐकलं. त्याच्यातल्या आता भस्माचा महिमा आज आपण आता या 9व्या अध्यायामध्ये बघणार. काय 9वा अध्याय आहे? श्री गणेशाय नमः. जेथे शिवनाम घोष निरंतर तेथे कैसे जन्म मरण संसार तीही कळी काळ जिंकिला समग्र शिव शिव छंदे करून या. कसा आहे तो शंकर? दिशा जयाचे अंबर भस्म चर्चित दिगंबर निराहार निरंतर एकलाची हिंडत असे. आता कोणाचं वर्णन आहे? आता ह्या अरण्यामध्ये एक वामदेव नावाचे ऋषी होते. लक्षात घ्या, वामदेव, शुक आणि वामदेव नावं ऐकली असतील तुम्ही. धन्य ते शिवध्यानी रत येची विषयी कथा अद्भुत नैमिषारण्यी सांगत सुत शौनकादी प्रती. वामदेव म्हणे महाज्ञानी शिवध्यानी रत विचरे काननी एकाकी निर्माय शांत दांत जनी त्रिविध भेद रहित जो. वामदेव ऋषी होते. ते एकटेच शिवध्यान करत एकटेच त्या अरण्यामध्ये हिंडत होते आणि जणू काही त्यांना काहीही नाही. दिशा जयांचे अंबर, वस्त्रांची शुद्ध नाहीये, भस्मचर्चित दिगंबर, निराहार निरंतर, काही आहार नाही, एकलाची हिंडत असे. त्यांची अवस्था कशी होती? काय करावे कोठे जावे काय घेवनी काय त्यजावे विश्व शिवमय आघवे खेद मोह भेद नाही. कशाची शुद्धच नाहीये, कशाची जाणच नाहीये, कशाची त्याची भावना सुद्धा नाहीये. गृहापत्य दारा वर्जित कोणी एक परिग्रह नाही सत्य काया वाचा मनोदंड युक्त मौनी न बोले इतरांशी असं म्हटलेलं आहे. केवळ शिवस्मरण करत असे आणि फक्त ज्ञानचरा शिवस्मरण. आता लक्षात घ्या, ज्ञानचरा शिवस्मरण त्याविण नेण्याची भाषण या नाव बोलीजे मौन भेदाभेद रहित जो. असं म्हटलेलं आहे की शिवस्मरण किंवा कुठल्याही देवाचं स्मरण करणं आणि त्याच्यासाठी मुखाने वाणीतून काही नाम उच्चारणं म्हणजे मौनाचा भंग नाही होत बरं का. आपण असं एक आपल्याला एक असं वाटतं की तोंडातनं अक्षर काढलं म्हणजे ते मौनाचा भंग झाला. आपण नेहमीच बघतो की अध्यात्मामध्ये आपल्याला खरंच प्रगती करायची असेल तर जास्तीत जास्त मौन पाळलं पाहिजे. खरं म्हटलं तर आठवड्यातनं 1 दिवस म्हणा किंवा दिवसातला एखादा तास म्हणा, जितकं तुम्ही मौन पाळाल तितके तुम्ही अंतर्मुख होत जातात. सगळी जी इंद्रिय आहेत ना, ती डोळे काय करतात? बाहेरचं बघतात, कान हे बाहेरचा आवाज ऐकतात, त्वचेला स्पर्श बाहेरचा जाणवतो, पण आत एक आवाज आहे, आत एक नाद आहे, आत एक चव सुद्धा आहे. चव ही इथल्या पिट्युटरी ग्लँड ही आहे, त्याच्यातनं एक अमृताचा वर्षाव होत असतो. आपल्याला बाहेरच्या चवी सगळ्या माहिती आहेत, आतली कुठे चव माहिती. हे आत वळण्यासाठी थोडं मौन पाळायला पाहिजे, रोज मौन पाळायला पाहिजे. आणि मौनाचा लाभ असा आहे की मौनामुळे वाचा सिद्धी प्राप्त होते, मौनामुळे आपण अंतर्मुख होतो, मौनामुळे आपली प्रगती होते अध्यात्मामध्ये. मग आता असं खरं तर मौन पाळायला खरं सांगितलेलं आहे. असं आमचे समर्थ तर फार सुंदर सांगतात, न बोले मना राघवे वीण काही जनी वावगे बोलता व्यर्थ नाही. वावगच आपण पुष्कळ बोलत असतो नाही का दिवसभरामध्ये. जे बोलतो त्याला काही अर्थ आहे का? बोलण्याला खरं तर काहीच अर्थ नसतो. त्याच्यापेक्षा मग शिवस्मरण करा किंवा कुठलंही, तुम्हाला रामाचं नाव आवडत असेल रामाचं घ्या. जितकं व्यावहारिक बोलतो त्याच्यापेक्षा पारलौकिक जास्त बोलायला पाहिजे. आपण रेशोच ठरवून घेऊया. हा एक प्रमाण ठरवायचं आहे की व्यवहारातलं आपण किती बोलतो आणि परमेश्वराविषयी किती बोलतो. हे प्रमाण, परमेश्वराविषयी बोलण्याचं प्रमाण नेहमी जास्त पाहिजे आणि व्यवहाराविषयी बोलण्याचं प्रमाण कमी पाहिजे. बघा, 51-49 असलं तरी चालेल, हे 51% ठेवा आणि हे 49, पण कधीही हे प्रमाण ह्याच्यापेक्षा जास्त होता कामा नये. पण मग आम्हाला भीशी असते, किटी पार्टी असते, लग्न कार्य, आम्ही पुष्कळ बडबड 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 करतो
मग त्या दिवशी जास्त नाम घ्या, त्या दिवशी जास्त नाम घ्या. हा रेशो कायम जास्तच राहायला पाहिजे. आणि हे बोलणं म्हणजे मौनाचा भंग नाहीये. हे कितीही बोला, कितीही वेळ बोला तुम्ही. आणि हे आचार्य तर आमचे म्हणतात, न तु वृथा वाक्यम समुच्चार्यता, या मौनम सर्वार्थ साधनम असे म्हणजे मौन पाळाल, जितकं मौन पाळाल तितकी प्रगती होणार आहे. काय बोलतो आपण? खरं तर बोलण्यासारखं आहेच काय जगामध्ये? आहे का काही खरं बोलण्यासारखं? काही आहे का? उठल्यापासून आपण बडबड 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 करत असतो. काय बोलतो? उठल्याबरोबर चहा झाला का, पाणी आलं का, पेपर कुठे, काही रोज बोलण्याची खरं गरजच नाही. जर सगळं आपलं जीवन शिस्तबद्ध अनुशासित असेल तर एक शब्द सुद्धा बोलायला नको. पण तरी व्यवहार आहे, घर आहे, सासू सुना आहेत, आई मुलगी आहे, काहीतरी बोलायला लागतं. भाजी काय करायची, कोण, काहीतरी बोलायला लागतं. पण त्या वेळेला हे भान ठेवायचं की माझं हे बोलणं याच्यापेक्षा जास्त राहिलं पाहिजे. परमार्थिक पारमार्थिक बोलणं हे नेहमीच जास्त पाहिजे. त्यामुळे असं बोलायला पाहिजे. कम बोलो कम में बोलो और काम का बोलो, बस दॅट्स ऑल. एवढं केलं तरी बोलण्याचं महत्व आपल्याला खरंच बोलायला पाहिजेच. असं काही तुम्ही अगदी माणूस घाण्यासारखे, अगदी मुखस्तंभासारखे बसा असं नाहीये. पण ह्याच्या आपल्या वाणीचा सदुपयोग काय आहे? आणि म्हणून तर आपली वाणी जी दिली आहे ना परमेश्वरांनी, उत्तम दिलेली आहे. जिभेला 2 कामं दिलेली आहेत. एक तर बोलण्याचं काम आहे आणि खाण्याचं काम आहे. आणि दोन्हीमुळे सगळं बिघडतं आपलं. दोन्हीमुळे बिघडतं. खाण्यामुळे आपली तब्येत बिघडते आणि बोलण्यामुळे समाज स्वास्थ्य बिघडतं. अरेला कार्य केलं की भांडणं आलीच ना. मग अरेला कार्य जर करायचं नसेल तर कमीच बोला ना. जास्त कमीच जर का बोललो तर होणारच नाही. म्हणजे ही वाणी जी आहे, जिव्हा जी आहे, ती कात्रीचं पण काम करते आणि सुई दोऱ्याचं पण काम करते. आपल्याला माणसं तोडायचेत का जोडायचेत याचा विचार आपणच करायचा. इथे सांगितलंय हे ज्ञानचरा शिवस्मरण, त्यावीण नेण्याची भाषण, त्याच्याशिवाय बोलूच नका. शिव शिव ओम नम शिवाय त्र्यंबकम यजामहे, काहीतरी जप करा, बाकीचं काही बोलूच नका असं सांगितलंय. आणि हे वामदेव ऋषी होते, ते बाकीचं कुठलीही गोष्ट बोलतच नव्हते असं म्हटलेलं आहे वामदेवांच्या बाबतीत. वामदेवांच्या बाबतीत असं नाही, एक अध्यात्मातलं एक वचन आहे, दिल सच्चा कर्म अच्छा बाकी सब भगवान की इच्छा. एवढं तर करूच शकतो ना. दिल सच्चा कर्म अच्छा एवढं आपल्या हातात आहे. मन शुद्ध ठेवायचे, चित्त शुद्धी पाहिजे, हाताने काम उत्तमच करायचं. त्यामुळे खरंच उत्तम कर्म करत गेलो, बाकी सब भगवान की इच्छा, बाकी त्याच्यावर सोपायचं. मला कधी यश मिळेल, कधी नाही मिळणार, कधी मनासारखं घडेल, असं सगळं आहे. आता ह्या वामदेवांचं सगळं वर्तन असंच होतं. कशाचं भान नाहीये, कपड्यांचं भान नाही, खाण्यापिण्याचं भान नाही, कोणी काही आहे समोर आहे नाही याचंही भान नाहीये. आणि ज्यांच्याकडे खरं सांगू का, ज्यांच्याकडे काहीच नसतं ते सगळ्यात सुखी आहेत. ज्यांच्याकडे काहीच नसतं ते सगळ्यात सुखी आहेत. आपल्याकडे सगळं आहे ना, तोच मोठा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी झालेला आहे आपला, खरं म्हटलं तर. आपलं कपाट, आपली सगळी वॉर्डरोब अगदी खचाखच साड्यांनी भरलेली आहेत. आणि म्हणूनच आपल्याला बाहेर जाताना एकही चांगली साडी सापडत नाही. यांचं बरं आहे, हे आचार्यांचं आमच्या बरं आहे. आचार्य म्हणतात, स्वानंद भावे परितुष्टिमंतः स्वशांत सर्वेंद्रिय वृत्तिमंतः नांतन्न मध्यन्न बहिस्मरंतः कौपीनवंतः खलु भाग्यवंतः. काय आहे त्यांच्याकडे? शंकराचार्य घ्या किंवा हे वामदेव घ्या, शुकमुनी घ्या, काही नाहीच आहे. एक कौपीन म्हणजे एक छाती आहे त्यांच्याकडे. आणि म्हणूनच आज ही आणि उद्या ती. त्यांना काही असलं नसतं आपल्यासारखं, मग ही गुलाबी साडी, मग त्याला लेस आहे का, मग ही हळदी कुंकाला ही नेसू का, असलं काही भानगडच नाही. आज ही आणि उद्या ती, शोधायला लागत नाही, विचार करायला लागत नाही. कौपीनवंत खलु भाग्यवंत. किंवा आमच्या समर्थांच्या भाषेत तर फारच सुंदर आहे बरं का. समर्थ म्हणतात, सुषुप्ती वना माझी निजून जावे. सुषुप्ती, फार एकदा गाढ झोप लागली ना, काही भान राहत नाही. गाढ झोपेत आपल्याला कळतं का मी कोण आहे, मी स्त्री आहे का पुरुष आहे याचंही भान नसतं. मग मी शिक्षिका आहे का, गृहिणी आहे का, डॉक्टर आहे का, जज आहे, काय मला काही कळतच आहे. सुषुप्ती वना माझी निजून जावे, उषाशी प्रभूचे मृदुपाद घ्यावे, दिशांचा महापट्ट ओढून घ्यावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. काय सुंदर सांगितलं. आपल्याला ही उशी पाहिजे, ते पांघरुण असंच पाहिजे,
आपलं किती नाटकं असतात, काही गरज आहे का याची? जेव्हा गाढ झोप येते तेव्हा काही कशाचं शुद्ध सुद्धा राहत नाही. आणि आहे ना दिशांचा महापट, हे दिशेचा अंबर आहे, ओढून घ्यावा प्रभाते मनी राम चिंतित जावा. अशा असे वामदेव सगळीकडे फिरत होते, त्या अरण्यामध्ये फिरत होते. आणि मग काय झालं तिथे, तो स्वरूपी सदा समाधिस्थ गगन तेही अंगासी वृतत, म्हणून तेही परते सारित हेतू दृष्टांत वर्जित जो. ऐसा तो अमूर्तामूर्त केवळ शुक्र की जड भरत, क्रौचारण्यी विचरत सर्वही देखत शिवरूप. असं हे वामदेवांचं एकट्याच चाललेलं होतं, ते त्यांच्या तंद्रीमध्ये. तंद्री म्हणजे कशी असते सांगू का? बाकी कशाचंही भान नाही आपल्याला, हे कोण बघतंय मला, ही कोण माझ्याकडे बघून हसली, कोण ओळखीच आहे, कशाचंही भान नाहीये. हाथ में कमंडलू बगल में लोटा और सारी दुनिया जागिरी में. काहीच नाहीच आहे, हातात एक कमंडलू आहे, बगल में लोटा और बगल में सोटा और सारी दुनिया जागिरी में. सगळी दुनिया माझी जहागीर आहे असं वाटत, अशा स्वांत श्रीमंतीमध्ये असे हे वामदेव वावरत होते. आणि अशा वेळेला काय झालं, तर लक्ष देऊन ऐका. तो एक ब्रह्म राक्षस धावत, भयानक शरीर अद्भुत, कपाळी शेंदूर जिव्हा लळलळीत, भयानक मुखा बाहेरी. असे हे वामदेव इकडे तिकडे संचार करत असताना एक ब्रह्म राक्षस आला. अगदी उग्र घाणेरडं रूप होतं. कसं होतं? महाभयानक शरीर अद्भुत, कपाळाला शेंदूर लावला का, जीभ अशी बाहेर लोंबत होती, खदिरांगार जैसे नेत्र, लाल भडक डोळे होते, बहुत जीव भक्षिले अपरिमित, पुष्कळ जीवांचं भक्षण केलं होतं, क्षुधित तृषित पापी कुपात्र, अकस्मात पात्र. अचानकच आला कुठनं तरी, आणि नुसताच आला नाही, महाहिंसक सर्व भक्षक, तेणे वामदेव देखील पुण्यश्लोक, धावोन या एकाएक कंठी घालत मिठी त्याच्या. त्या वामदेव सारखे एवढे सत्पुरुष आणि हा इतका घाणेरडा, आणि आला आणि त्यांना मिठी मारली, त्या वामदेवाला मिठी मारली. वामदेवाला काही नाही त्याचं, की काय मला घाण झाली, अमंगळ असं काय. नंतर नंतर बोले. बरोबर. मोदी आणि राहुल गांधींची ते म्हणतात, खरं तसंच आहे, बरोबर आहे, उपमा अगदी परफेक्ट आहे. तर लोह परिसासी झगडता पूर्ण, तत्काळ होय दिव्य सुवर्ण, तेवी त्याच्या अंगस्पर्शे करून मती पालटली तयाची. वामदेवाला काही नाही, पण काय झालं, जसं लोखंड परिसाला लागतात, लोखंडाचं सोनं होतं, तसं हा एका क्षणात फक्त स्पर्श झाला, एका क्षणामध्ये त्याची पूर्ण मतीच पालटली आणि तो दिव्य झाला. वामदेवांगीचे भस्म, आता आपण काय बघतोय, भस्म महिमा पाहतोय ना. त्या वामदेवाने जे अंगाला भस्म लावलं होतं, त्याच्या अंगी लागले उत्तम, सत्ववृत्ती झाली परम, असुर भाव पालटला. तो जो तामसी होता तो सात्विक झाला आणि त्याचा असुर भाव पूर्ण पालटून गेला. वामदेव तर निसंग होते, त्यांना काही याचं घेणं देणं सुद्धा नाही, की माझ्या, आपण काय म्हणतो बघा, माझ्यामुळे याचं कसं कल्याण झालं, असं सुद्धा नाही वाटलं. इतके निसंग होते, त्यांच्यामुळे हा असुर सात्विक झाला हेही त्यांना ठाऊक नाही. पण त्यांना कशाचं भानच नव्हतं. शीत नाही, उष्ण नाही, देश नाही, विदेश नाही, रोग नाही, भोग नाही, सुख नाही, दुःख नाही, निंदा नाही, स्तुती नाही, कशाचीही जाणीव नाही. तो असुर इतका दिव्य रूप झाला, जणू काही पाषाणाचं रत्न झालं, जणू काही चंद्राच्या दर्शनाने जसा चंद्रकांत मणी पाझरतो तसा हा असुर एकाएकी दिव्य झाला. त्या वामदेवाच्या दर्शनाने असुर पावन झाला, इतका पावन झाला की त्याला मागच्या 25 जन्माची आठवण आली, 25 जन्माचं स्मरण आहे. आता हे स्मरण कुणाला होतं? आपल्याला काही मागचा जन्म कुणालाच आठवत नाही, मागच्या जन्मी मी कोण होते काही आठवत नाहीये. पण जेव्हा एखादी सिद्धी प्राप्त होते, एखादी अष्टसिद्धीपैकी एक सिद्धी आहे, अशी सिद्धी प्राप्त झाल्यानंतर मागचे 7 जन्म तरी आठवतात. आता ह्या वामदेवाला 25 जन्माचा आठव झाला. आता त्याला आठवलं की पूर्वी तो एक राजा होता, पण राजा कसा होता, वाईटच होता. राजाचं नावच मुळी होतं दुर्जय राजा.
दुर्जय राजा होता. तारुण्याच्या मदामुळे तो गर्विष्ठ दुराचारी बनलेला होता. प्रजेवर अनन्वित अत्याचार करणारा होता. म्हणजे मागच्या जन्मी पण वाईटच होता. वेद शास्त्र पुराण याचा अजिबात ज्ञान नाही. ब्रह्महत्येसाठी पुष्कळ पातकं केली होती. अनेक स्त्रियांवर अत्याचार केले. अनेक अनेक म्हणजे अगणित खरं म्हटलं तर. किती स्त्रियांवर अत्याचार केले. त्याच्या राज्यातून ब्राह्मणांनी अगदी इथे राहणं अशक्य आहे असं म्हणून तिथनं पळ काढलेला होता. आता किती स्त्रियांवर अत्याचार केले मी खरंच सांगू शकत नाही, पण अगदी थोडकं एक वानगी दाखल सांगते. 300 ब्राह्मण स्त्रिया, 400 क्षत्रिय कुमारी, 1000 वैश्य स्त्रिया, 1000 शूद्र स्त्रिया, 400 चांडाळ स्त्रिया, 1000 मांग कन्या, असंख्य वारांगना, 500 महारिणी, 1800 इतर वर्ण, अशा एवढ्या स्त्रियांवर यांनी अत्याचार केले. त्याखेरीज मद्यपान आहे, अभक्षभक्षण आहे, त्याच्यात त्याला क्षयरोग झाला, त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. आणि असा मृत्यू झाल्यानंतर यमयातना, आता अर्थातच तो कुठे जाणार, स्वर्गात तर नाहीच जाणार, नरकात जाणार आहे. नरकामध्ये गेला, त्याला इतक्या यमयातना झाल्या त्या यमदूतांनी त्याला नाही नाही त्या गोष्टी करायला शिक्षा म्हणून दिलेल्या आहेत. तापलेल्या ताम्रभूमीवरनं चालणं, तप्त लोहस्तंभाला आलिंगन देणं, कढईमध्ये तप्त तेलात टाकलं, शरीरातली मांस तोडून त्याच्यावर मिठाचं पाणी शिंपडलं, ओणवे वापरून त्याचे पाय आणि मान बांधले, अशा अनेक शिक्षा त्याला या यमदूतांनी दिलेले आहेत. आणखीन त्या यमयातना पुष्कळ सांगले. तीक्ष्ण औषधीचे रस ते नासिकाद्वारे ओतिती, सगळेची वृश्चिक कूपे टाकती, बहुत विपत्ती भोगली, अशा पुष्कळ विपत्ती भोगलेल्या. आतडे काढून निश्चिती, ज्याची त्याजकडून भक्षविती, त्याचीच आतडी काढून त्याला खायला दिलेले. ऊर्ध्व नेमोन टांगती, आपटती क्रोध भरे, असं सगळं सांगितलेलं आहे. अशा त्यांनी 3000 वर्षापर्यंत यमयातना, नरक यातना भोगलेल्या आहेत. आणि मग अनेक योनीमध्ये त्याला फिरावं लागतं ना. 84 लक्ष योनी आहेत, पण तो कुठल्या कुठल्या योनीत फिरलेला आहे. आता 25 जन्म तो म्हणतोय ना. वाघ आहे, अजगर, लांडगा, डुक्कर, सरडा, कुत्रा, कोल्हा, गवा, माकड, गाढव, मुंगूस, कावळा, अशा अनेक योनीमध्ये फिरत होता. आता त्या असुरांनी सगळं आपले पूर्व जन्म किती आहे, पूर्व पाप किती आहे, ताप किती आहे, हे सगळं दैन्य कथन केलं. पण आता त्याला अनुताप झाला, पश्चाताप झालाय आणि सत्समागमाने ते सगळं जळून गेलं. आता त्याच्यावर वामदेव सांगतायत, अतिशय अमंगळ असा एक ब्राह्मण होता. आता दुसरी कथा सुरू झालेली आहे. अतिशय असाच अमंगळ असा ब्राह्मण होता. त्याचा शूद्र स्त्रीशी संबंध आल्यामुळे तिच्या पतीने या ब्राह्मणाला मारलं, त्याचा वध केला आणि ते प्रेत त्यांनी गावाबाहेर टाकून दिलं. अर्थातच त्याच्यावर कोणीही संस्कार केले नाही, अंत्यसंस्कार नाही, अग्नी दिला नाही, ते प्रेत तसंच पडून होतं. तेव्हा यमदूतांनी त्याला मारत मारत नेलं, म्हणजे त्याच्या काय म्हणतात तो कारण देह, महाकारण देह, त्याला मारत मारत नेलेला आहे. उत्तम अशा आता ही त्याच्या शेजारी एक शिव मंदिर होतं. आता थोडं समजून घ्या. त्या ब्राह्मणाचं प्रेत व्यभिचार केल्यामुळे तिच्या पतीने त्याला मारलं आणि ते प्रेत टाकून दिलेलं होतं. त्याच्या शेजारीच एक शिव मंदिर होतं आणि या शिव मंदिरामध्ये भक्त शिवाची पूजा करत होते. तिथल्या आणि त्या शिवपूजेचं जे भस्म होतं त्याचा एक मोठा ढिगारा झालेला होता, मोठी एक राशी झालेली होती. अशा भस्माच्या ढिगाऱ्यावर एक कुत्रा येऊन बसला, एक श्वान येऊन बसल्यामुळे त्या श्वानाच्या अंगाला भस्म लागलं आणि तो श्वान तिथून उठून त्या प्रेतापाशी गेला. तिकडचं भस्म तिकडे ट्रान्सफर झालं थोडं. या श्वानाच्या अंगाला जे भस्म लागलं होतं ते प्रेताच्या अंगावर पडलं मात्र, आणि ते प्रेत पापरहित झाले. प्रेताची पाप सुद्धा जळून गेली. तेव्हा यमदूतांनी नरकातून त्याला काढून टाकला. उलट शिवदूतांनी विमानात बसून त्याला कैलासावर नेला. असं हे भस्माचं महात्म्य. किती क्षणिक या कुत्र्याच्या अंगाला लागलेली राख त्या प्रेताच्या अंगाला लागली आणि तो सगळ्या पापातनं मुक्त झाला. आपला काही विश्वास बसत नाही एवढ्या ह्याच्यावर. एवढं कसं काय शक्य आहे? आम्ही कितीही भस्म लावलं तरी आम्हाला हे शक्य नाही असं वाटतं. पण आता त्यांनी सांगितलं की आता मी तुला भस्म महिमा सांगतो. वामदेव म्हणताय भस्म महिमा सांगतोय. 11 सहस्र योजने उंच असणाऱ्या मंदरगिरी पर्वतावर एकदा त्रिनेत्र शिवशंकर आले. त्यांच्या भोवती यक्ष, गण, गंधर्व, किन्नर, चारण वगैरे सगळे जमलेले होते. तिथे सनत कुमार आले आणि सनत कुमारांनी स्तवन केलं, वंदन केलं
आणि साक्षात शिवशंकरांना भस्म धारण विधी कसा करायचा हे विचारलं. आता आपण त्यांच्या निमित्ताने आपण समजून घेणार. त्यांनी त्यांना सांगितलं, आता आपण समजून घेऊया नेमकं भस्म म्हणजे काय, ते कसं धारण करायचं. खरं म्हटलं त्याचं उत्तर त्यांनी असं दिलंय, गोमय शेण, गाईचं शेण आहे माती विरहित, ते वाळवायचं आणि त्याची राख करून त्याच्यावर शिवगायत्री मंत्राचे संस्कार केले तर ते भस्म उत्तम भस्म मानलं जातं. भस्म धारण करताना प्रथम अंगठ्याने वरच्या दिशेने लावावं, नंतर संपूर्ण मस्तकावर लावावं. हा विधी करताना तर्जनी निषिद्ध आहे आणि करंगळी वेगळी धरावी. तर्जनी आणि निषिद्ध हे दोन्ही आडवं लावायचे आणि एक अंगठ्याने उभं असं लावायचे. अशी त्याला त्रिपुंड्री भस्म म्हटलेलं आहे. एवढं लावलं तरी महत् पाप भस्म होतात. असा हा भस्म महिमा वामदेवानी ब्रह्म राक्षसाला सांगितला. त्यालाही नेण्यासाठी दिव्य विमान आलं आणि तो असुर दिव्य रूप झाला आणि कैलासावर जाऊन राहिला. असा हा सत्संगाचा महिमा. सत्संग किती वेळ झाला? क्षणभर, मिठी मारली तेवढाच. भस्म किती वेळ त्याला लागला? अगदी त्या श्वान येऊन बसलं तेवढंच. तरी सुद्धा तो तेवढ्याने सुद्धा तो शिवशंकर सुप्रसन्न होतो. मात्र श्रद्धा पाहिजे, मात्र भक्ती पाहिजे, भाव पाहिजे. कशा कशावर श्रद्धा असली तरच फळ लागतं बरं का. एखाद्या तुम्ही डॉक्टरांकडे गेलात आणि जर म्हणालात की काय बघू, आला गुण तर आला, नाही तर नाही, असं म्हणलं तर कधीच गुण येणार नाही. मी तर नेहमीच म्हणते की डॉक्टरांकडे जेव्हा जातो ना, आपण त्यांच्या बाहेर रिसेप्शन रूम मध्ये बसलेलो असतो. आपली श्रद्धा असेल तर डॉक्टरांनी औषध देण्यापूर्वीच आपल्याला बरं वाटायला लागतं. अनेकांचा अनुभव श्रद्धाच काम करते, डॉक्टरांचं औषध नाही काम करतं म्हणजे. त्यापेक्षा श्रद्धेचं काम फार मोठे. कुठे कुठे श्रद्धा पाहिजे? मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवते भेषजे गुरु यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी. कुठे श्रद्धा पाहिजे? मंत्र. कुठलाही मंत्र, अनेक मंत्र आहेत, पण मंत्रावर सुद्धा श्रद्धा पाहिजे. मंत्रे तीर्थे दिवे, मंत्रे तीर्थे द्विजे, ब्राह्मणावर श्रद्धा पाहिजे. कालच आपण पाहिलं ना, ब्राह्मणाला जेवायला बोलवायचं आणि त्याला हसायचं, हे योग्य नाहीये. ब्राह्मणाला पूर्णपणे तुम्ही श्रद्धेनेच भोजन किंवा काय जे दान द्याल ते अतिशय प्रेमाने भक्तीने द्यायला पाहिजे. मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवते भेषजे गुरु. वैद्यावर सुद्धा श्रद्धा असली तरच गुण येतो. गुरूंवर सुद्धा श्रद्धा पाहिजे. गुरूंची आपण परीक्षा नाही बघायची, बघू यांना येतंय का असं नाही म्हणायचं. ही परीक्षा. त्यामुळे यादृशी भावना यस्य सिद्धी भवती तादृशी असं म्हटलेलं आहे. आता एक नवीन कथा बरं का. आता भस्माचा महिमा सांगणारी नवीन कथा लक्षात घ्या. पांचाळ देशीचा राजा होता सिंहकेत. सिंहकेत राजा होता. तो पण मृगयेसाठी एकदा गेला आणि मृगयेसाठी जाताना बरोबर पुष्कळ सेना असायची, सैन्यच असायचं. अगदी चतुरंग सेना घेऊन तो मृगयेसाठी गेला. आणि मृगयेसाठी गेला तेव्हा त्या सेनेमध्ये काही भिल्ल पण असायचे. आजही कुठे जर का हे वन विभागाचे लोक असतात ना, त्यांच्याबरोबर भिल्ल किंवा आदिवासी असतात, पण त्यांना बरोबर माहिती असतं कुठले पशु. किंवा आपणही जेव्हा जंगल सफारीमध्ये जातो तेव्हा असे माहितगार लोक असतात. या राजाबरोबर सुद्धा शबर गण होते. शबर म्हणजे भिल्ल, आदिवासी, वनवासी जे आहेत ते असे होते. शबर गण होते. वनात हिंडत असताना असे शबर काही एका ठिकाणी एका बाजूला गेले. तेव्हा त्यांना तिथे शिवालय दिसलं आणि त्याच्यामध्ये तो शबर किंवा तो निषाद जातीचा होता, तो तिथे गेला. त्यांनी तिथे पाहिलं तर मंदिर होतं ते भग्न अवस्थेत होतं. तिथे शिवलिंग होतं पण ते भग्न तुटक्या अवस्थेत उन्मळून पडलेलं होतं. त्यांनी ते राजाला दाखवलं. राजाला खूप वाईट वाटलं. तो म्हणाला, उगीच खरं दांभिकतेने वागू नये, मनात भाव पाहिजे. आणि असं म्हणून राजाने त्याला विचारलं की अनैसा तुला हे लिंग सापडले आणि तुला ह्याची काळजी घ्यायची का, याची पूजा करायची का, तर तू हे घरी घेऊन जा. त्याला बरंच वाटलं, कारण तो भाविक होता. जरी आदिवासी होता, भिल्ल होता, तरी अतिशय भाविक होता. त्याला वाटलं की हा आपल्याला प्रसादच मिळाला, अनैसा हे शिवलिंग मिळाले आणि राजा म्हणते की तुला न्यायचं असलं तर तुझ्या घरी घेऊन जा आणि रोज पूजा कर. तो म्हणला मला पूजा कशी करायची हे पण माहिती नाहीये. तेव्हा राजा म्हणतो की अरे पूजेचे पुष्कळ प्रकार आहेत. शिवशंकरांना तुला सांगू का, चिताभस्म फार आवडतं.
ते रोज मात्र नवीन आणायचं. एकदम आणून ठेवलंय थोडं थोडं व्हायलंय असं नाही. रोज नवीन चिताभस्म आणायचं. चिताभस्माचं अर्चन केल्याशिवाय नैवेद्य दाखवायचा नाही आणि नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण प्रसाद ग्रहण करायचं नाही, आपण जेवायचं नाही. ठीक आहे म्हणला, बरं झालं मला तुम्ही सांगितलं, मला आता शिवपूजन करता येईल. राजाचं बोलणं शिरोधार्य मानून शबराने ते शिवलिंग घरी आणलं, आपल्या पत्नीला दाखवलं, तिला सांगितलं की असा असा पूजा विधी आहे, आपण दोघं रोज त्याचा पूजा विधी करूया. हर्षभरीत असं होऊन दोघांनी सुमुहूर्तावर त्या लिंगाची स्थापना केली आणि निष्ठेने ते पूजा करू लागले. दररोज नवीन चिताभस्म, आरती, नैवेद्य, नमस्कार अशी रोज सागर संगीत पूजा करायला लागली. आता काय झालं, हा जो भिल्ल होता तो रोज स्मशानात जायचा आणि रोज नवीन चिताभस्म एवढं मुठभर घेऊन यायचा आणि त्याची पूजा करायची. असे पुष्कळ दिवस लोटले. एक दिवशी काय झालं की त्यांना कुठे चिताभस्मच मिळालं नाही. त्या गावामध्ये चिताच जळली नाही त्या दिवशी, त्यामुळे नवीन चिताभस्म काही मिळालं नाही. आणि आता भस्माचं अर्चन केलं नाही तर आता नैवेद्य कसा दाखवणार, नैवेद्य दाखवला नाही तर आपण भोजन कसं करणार, असा त्यांना प्रश्न पडला. आता जणू काही हा उमारमण आपली परीक्षाच बघतोय असं त्यांना वाटायला लागलं. तेव्हा शबर पत्नी म्हणाली की चिताभस्म नाही ना मिळालं कुठे, आता माझ्याच देहाचं मी भस्म करते आणि ते तुम्ही त्या शंकराला अर्पण करा. मी माझंच दहन करते. तेव्हा ती खरंच ते लेपन करून आपण शिवपूजन करावे. आणि खरंच त्याप्रमाणे नुसतं भस्म नाही, तिने शिव ध्यान केलं, स्मरण केलं आणि स्वतःचं शरीर अग्नीमध्ये अर्पण केलं. शबराने ते भस्म सदाशिवाला चर्चिलं आणि नैवेद्य पण दाखवणार. रोजची अशी पद्धत होती, राजाने सांगताना सांगितलं होतं की पूजेमधनं मध्ये उठायचं नाही. एकदा पूजेला बसला की भस्म अर्चन, त्याचं शिव लेपन, त्याचं काय फुलं वाहणं हे सगळं करायचं भस्म, मग नैवेद्य दाखवायचा आणि मग भोजनासाठी उठायचं. आता त्याने भस्मार्चन केलं पण तो इतका त्या पूजेमध्ये तल्लीन झाला की त्याला भानच राहिलं नाही की आपल्याच पत्नीचं चिताभस्म आपण लावतो, हेही त्याला कळलं नाही. त्याने ती सगळी पूजा यथासांग केली आणि पत्नीला हाक मारली की अगं आणतेस ना नैवेद्य. इतकं तल्लीनच आहे बघा, म्हणजे शोकही नाही, काही त्याचं भानच नाहीये. तो म्हणतोय की अगं आणतीस ना नैवेद्य, आणि खरंच दररोज ती पाकसिद्धी करून नैवेद्य घेऊन येत असे. तोपर्यंत हा आरतीची तयारी वगैरे करायचा. याच्यात विलंब झाला तर महादेव क्रुद्ध होईल असा विचार करून शबराने क्षमा याचना केली. तो हे विसरूनच गेला की पत्नी जिवंत नाही, हाका मारायला लागला. आणि काय आश्चर्य, ती आली ती नैवेद्य घेऊन, पाठीशी उभीच होती आणि ती पूर्वीची पत्नी नव्हती. तिचं रूप दिव्य झालेलं होतं. रंभा, उर्वशी, मेनका यांच्यापेक्षाही तिचं शरीर दिव्य तेजस्वी झालं. चतुर्विध प्रकारची पाकसिद्धी करून तिने ते ताट पतीच्या हातात दिलं. काय कमाल आहे ना. खोटं वाटतंय आपल्याला पण हे खरं आहे. या कथा घडलेल्या आहेत आणि घडलेल्या असोत किंवा नसोत, त्याच्यातली श्रद्धा, त्याच्यातला भक्तिभाव, त्याच्यातली तल्लीनता. पत्नीचं निधन झालं हेही तो विसरून गेला. इतकं षोडशोपचार पूजा झाली आणि दोघांनी हात जोडून शिवाचं स्तवन केलं आणि मनपूर्वक नमस्कार केला असं त्याचं वर्णन केलेलं आहे. पूजन झाले संपूर्ण, शबर पाहे स्त्री विलोकुन, अलंकार मंडित सद्गुण, आपणही शिवरूप झाला, तोही शिवरूप झाला आहे. धन्य ते शबरी कामिनी, देह समर्पिला शिवार्चनी, एवं एकनिष्ठ देखिल्या वाचोनी, पिनाक पाणी प्रसन्न नव्हे. हा पिनाक पाणी जो आहे ना, त्याशिवाय तो प्रसन्न होतच नाही. तुमची निष्ठा बघतो. बाकी तुम्ही काय पूजा विधी, तुम्ही कसली फुलं आणली, तुम्ही नैवेद्य कसलाय, याच्याशी त्याला काही नाहीये. तो तुमची निष्ठा बघत असतो. आता हे सगळं ऐकल्यानंतर शबराची कथा आहे. सिंहकेत राजाला सुद्धा तोच छंद लागला, शिवपूजनाचा छंद लागला. आणि मग शिवलीलामृत प्रसन्न श्रवण करी सर्वदा असं म्हटलेलं आहे. शिवरात्री, प्रदोष, सोमवार केव्हा करायचे हे व्रत? शिवरात्री असू दे, प्रदोष असू दे, सोमवार असू दे, व्रते आचरे प्रीती नृपवर, शिवप्रीत्यर्थ उदार, धन वाटे सत्पात्री. आणि त्या सिंहकेतानी त्या शिवपूजा करून सगळ्यांना भरपूर धन, वस्त्र, अलंकार, त्याची सगळी प्रजा अतिशय संतुष्ट झाली. आता श्रीधर कवी म्हणतायत
शिवलीलामृत मंडपी सुरवाडली, हा शिवलीलामृताचा मी मंडप केलेला आहे आणि त्याच्यावर चढत जात श्रीधर स्वागवल्ली अहळ बहळ पसरली ब्रह्मानंदे करून या. हा जो शिवपूजनाचा मंडप उभारलाय आणि ही जी माझी वाणी रूपी वल्लरी या मंडपावर गेली आणि कशी गेलीये, अहळ बहळ पसरली, सगळीकडे पसरलेली आहे. ब्रह्मानंदे करून या. आता तुम्ही काय करा, त्या छायेत तुम्ही या असं म्हणतात. ते छाया अत्यंत सघन, तेथेच बैसोत शिवभक्त, प्रेम द्राक्ष फळे पक्व बहुत, सदा सेवोत आदरे. या प्रेम द्राक्ष तुम्ही सेवन करा, ही भक्तीची आहे. असा हा शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जन अखंड, नवमाध्याय गोड हा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु. असे हे आज दुसराही अध्याय झालेला आहे. आता थोडस आपण भस्माबद्दल बोललोय, भस्माचं विवेचन थोडस बघूया. काल जे मी म्हटलं वेद सार शिवस्तव स्तोत्र, त्याच्याबद्दल थोडं बघूया. वेद सार शिवस्तव. आपण पाहिलं तर तुम्हाला आठवते, थोडी साऊथ इंडियन चालू होती त्याची. तसंच ते हे स्तोत्र आहे. भस्माचा महिमा त्याच्यामध्ये सांगितलाय. गिरीशं गणेशं गले नीलवर्णं, गवेन्द्राधिरूढं गुणातीतरूपं, भवं भास्वरं भस्मनाभूषितांगं, भवानी कलत्रं भजे पंचवक्त्रं. हा कोण आहे? हा गिरीश आहे. गिरीश हे शंकराचं नाव आहे. तो गणेश आहे. गणेश म्हणजे गणांचा पती आहे. त्याच्या गळ्यामध्ये, गळ्याच्या ठिकाणी जो नील वर्ण आहे, जो नंदीवर बसला आहे, सत्व रज तम अशा त्रिगुणांच्या पलीकडे आहे, असा तो आहे. जगाचं आदी कारण असल्यामुळे तो भव आहे. काल आपण पाहिलं, या सृष्टीची उत्पत्ती करणारा तो भव आहे. या सृष्टीचा संहार करणारा तो हर आहे आणि या सृष्टीची स्थिती सांभाळणारा तो मृड आहे. काल आपण 3 पाहिले ते. बहल रजसे विश्वोत्पत्तौ भवाय नमो नमः, प्रबल तमसे तत्संहारे हराय नमो नमः, जनसुख कृते सत्वोद्रिक्तौ मृडाय नमो नमः, प्रमहसी पदे निस्त्रै गुण्ये शिवाय नमो नमः. अशी 4 नावं आपण पाहिली. हर, भव, मृड आणि शिव अशी 4 नावं पाहिली. तेच वर्णन इथे आहे. पण इथे म्हटलेले भवम भास्वरम भस्मना भूषितांगम. हा कसा आहे? भव आहे, जगाचं आदी कारण असल्यामुळे, आणि ज्याचं अंग भस्माने भूषित झालेलं आहे. प्रेम आणि करुणारूपी पार्वती ही ज्याची पत्नी आहे, अशा पंचानन भगवंताची मी भक्ती करतो असं म्हटलेलं आहे. पुढचा अध्याय घ्यायचा का मग? 10वा अध्याय. 10वा अध्यायाला सुरुवात तर करूया, बघू जेवढा होईल तेवढा. वेळ आहे आज आपल्याकडे. 10वा अध्याय. आता 10वा अध्याय आहे ना, बघूया. अध्याय 10वा श्री गणेशाय नमः. काय म्हटलेलं आहे? रोज आता आपण जे मंगलाचरण आहे ते सगळ्यात चांगल्या भावनाने करतोय ना. सगळ्यात चांगली त्याचे रूप वर्णन करतोय की तो कसा आहे, नीलकंठ आहे, तो उमापती आहे, अशी त्याची चांगली वर्ण, हिमनग जामात त्याला म्हटलेलं, अशी सगळी चांगली वर्णन आपण पाहतोय. आज मात्र चांगलंच आहे, त्याचं वर्णन चांगलंच आहे, पण त्याच्या वर्णनामध्ये षड्विकार आलेले, षड्विकारांचं हरण करणार आहे. कारण आजची कथा आहे ना, ती थोडी वाईटाकडेच जाणारी, तमोगुणाकडे जाणारी आहे. म्हणून आपण आज आता शांती मंत्रापासूनच वाईट गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. पहिलाच मंत्र काय आहे? हा कसा आहे? काम गज विदारक पंचानना. तो चांगलाच आहे, पण काय कशाचं विदारण केलंय? कामरूपी हत्तीचं विदारण करणारा असा तो पंचानन. आणि पंचाननाचे इथे 2 अर्थ आहेत बरं का. काय अर्थ आहेत? 2 अर्थ. पंचानन म्हणजे शंकर आणि पंचानन सिंहाला सुद्धा म्हणतात. या कामरूपी गजाचं हनन करणारा, विदारण करणारा हा पंचानन शंकर पण आहे आणि सिंह पण आहे. क्रोध जलद विध्वंस प्रभंजना. क्रोधरूपी जो जलद आहे,
काय मेघ आहे त्या विध्वंस करणारा हा प्रभंजन आहे, वारा, सोसाट्याचा वादळी वारा असा तू आहेस. मद तमत हारक चंड किरणा, मदाचं हरण करणार आहे चंद्रशेखरा वृषभध्वजा. कोण आहेस तू? चंद्रशेखर, ज्याच्या मस्तकावर चंद्र आहे, आणि वृषभध्वज म्हणजे नंदी हे ज्याचं वाहन आहे असा आहेस. पुढे म्हटलेले मत्सर दुर्धरा विपिन दहना, दंभ नग छेदका सहस्र नयना, अहंकार अंधकार सुतमर्दना, धर्मवर्धना भाल नेत्रा. आता मत्सर रूपी त्या विपिनाचं दहन करणारा तू आहेस, दंभ नग त्याचं छेदन करणारा सहस्र नयन तू आहे. अशी अनेक त्याची वर्णन केली. पण ह्या सगळ्या वर्णनामध्ये, या मंगलाचरणामध्ये षड विकार आलेले, 6 प्रकार, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, या सगळ्यांचं तो विदारण करणार आहे. पण आता इथे पहिल्यांदाच इतका वाईट उल्लेख का बरं केला असेल? पण ही पुढची कथा सगळी अशीच घडणार. कथाच अशी आहे. म्हणजे बघा काय म्हटलेलं आहे. आता कथेला लगेचच सुरुवात करूया आपण, जेवढा होईल तेवढा आज आपण घेऊया. आनर्त नावाचा देश असतो. आपण आता किती देश पाहिले, विदर्भ देश आहे, दाशार्ह देश आहे, काशी क्षेत्र आपण पाहिलं. आनर्त देश आहे, तिथे देवस्थ नामक द्विज आहे, चांगलं आहे, वेदाध्ययनी आहे, शास्त्ररत आहे. त्याची कन्या आहे, तिचं नाव आहे शारदा, अतिशय सुंदर आहे, चतुर आहे. ती 12 वर्षाची झाल्यानंतर शास्त्रविधीनुसार तिचा विवाह लावून दिला जातो. कुणाशी? तर पद्मनाभ नावाच्या एका ब्राह्मण कुमाराशी तिचा विवाह करून दिला जातो. तो पद्मनाभही चांगला आहे, शास्त्र संपन्न आहे, सौभाग्य आहे, वेदाध्ययनी आहे. विवाहानंतर काही दिवस तो सासूरवाडीला राहतो. संध्यावंदन करून एक दिवस तो नदीवरनं परत येत असतो. तेवढ्यात त्याला विषारी सर्प चावतो आणि त्याचा तिथेच मृत्यू होतो. आणि नगरामध्ये सगळीकडे बोभाटा जातो की हा पद्मनाभाला सर्पदंश झाला आणि त्याचा मृत्यू झाला. आता शारदाला हे कळतं. आई वडिलांबरोबर ती पण त्या स्थळी पोहोचते आणि अतिशय आकांत करायला लागते, धाय मोकळून अगदी रडायला लागते. ती म्हणते की जणू काही विद्याधनाने भरलेलं माझं जहाज आज बुडालं, माझी शेज ओस पडली. आता मनातलं गुज मी कोणापाशी बोलू? माझी सगळी आभरणं अगदी दग्ध झाल्याप्रमाणे मला वाटतंय. आता ह्या पुष्कळ तिने शोक केला आणि अगदी साहजिकच आहे. चांगली शारदा होती, पती चांगला होता. शेवटी शोक आवरून त्या विप्राचं म्हणजे त्या जावयाचं त्यांनी क्रियाकर्म केलं आणि शारदेला घेऊन ते घरी आले. त्यानंतरही काही काळ लोटला. एकदा काय झालं, आता बघा, आता इथनं खरी कथा सुरू होते. ही बॅकग्राऊंड झाली, पार्श्वभूमी झाली. कळलं तुम्हाला? शारदा पद्मनाभ त्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला. आता एक दिवशी काय होतं, सगळे घरातले काही कार्यासाठी बाहेर गेलेले आहेत. ही शारदा एकटीच घरात होती, एकटीच होती घरात. तेवढ्यात दारामध्ये कोणी याचक भिक्षुक किंवा कोणीतरी ऋषी वगैरे यायचे पूर्वी. तसंच या नैध्रुव नावाचे वृद्ध ऋषी शारदेच्या घरी आले. नैध्रुव नावाचे वृद्ध ऋषी त्या शारदेकडे आले. ते अंध होते, त्यांना दिसत नव्हतं. तेव्हा त्यांच्या शिष्याने धरून त्यांना आणलं. शारदेने सुद्धा त्यांना आसन दिलं, नमस्कार केला. त्यांनी आशीर्वाद दिला की तुझं सौभाग्य अखंडित राहो, तुला वेद वक्ता असा ज्ञानी. हे सगळं होतंय ना होतंय तोपर्यंत घरातली सगळी मंडळी परत आली. त्यांना सगळा वृत्तांत समजला. त्यांनाही आश्चर्य वाटलं, हे काही बरोबर नाही, आणि असा वर कसा काय दिला, आणि म्हणून त्यांनाही आश्चर्य वाटलं. पण त्यांना हे माहिती होतं की ऋषींच्या आशीर्वादात शापामध्ये सामर्थ्य असतं, कारण त्यांना वाचा सिद्धी प्राप्त झालेली असते. वाचा सिद्धी म्हणजे नेमकं काय? वाचा सिद्धी म्हणजे काय? आपल्याला सगळ्यांना, तुम्हाला माहिती असेल कदाचित, परा पश्यंती मध्यमा वैखरी असे 4 वाणीचे प्रकार आहेत. आपण आता बोलतोय ही नुसती वैखरी आहे. हे फक्त माझ्या जिभेवरनं शब्द तुमच्यापर्यंत पोचताय, पण त्याच्या मागे 3 वाणी आहेत. नाभीपाशी स्फुरण होत असते. आता मी याच्या पुढचं वाक्य काय बोलावं हे मला आतून स्फुरण होते. परावाणीपाशी स्फुरण आहे. तिथे पश्यंतीमध्ये त्याला ध्वनी प्राप्त होतो, कंठामध्ये त्याला अर्थ प्राप्त होतो, आणि मग ते मुखातनं प्रगट होतं. परावाणी ही अतिशय श्रेष्ठ वाणी. त्यामुळे जसं समर्थांनी पण म्हणले ना, गमू पंथ आनंद या रागवता नमो शारदा मूळ चत्वार वाचा. ही 4 वाणी आहेत आणि परावाणी ही श्रेष्ठ वाणी आहे.
आणि जितकं मगाशी ते मी बोलले तेच परत पुनरुच्चार करते, जितकं तुम्ही कमी बोलाल तितकं परावाणीचं सामर्थ्य वाढत जातं. परावाणीमध्ये उत्तमच विचार स्फुरायला लागतात, तितकं त्याचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून घरच्यांना कळलं की ऋषींच्या आशीर्वादामध्ये नक्कीच सामर्थ्य आहे. आता जसं नहुष राजाला शाप मिळाला होता, आपल्याला अनेक पूर्वीच्या सगळ्या कथा माहिती आहेत. त्या ब्राह्मणाच्या शापामुळे ते यादव कुळ कसं नष्ट झालं, किंवा जमदग्नीच्या शापामुळे कसे 4 पुत्र भस्म झाले, असं अनेक गोष्टी माहिती आहेत. आणि ब्राह्मणाचा शाप हा फारच प्रभावी असतो, पण त्रिभुवनामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ आहे याच्यात शंका नाही. आता नैद्रुव ऋषी सांगतात की हे शारदे, तुला मी दिलाय वर आणि तुझी ही कथा सुद्धा मला कळली, तुला आता पुत्र होणं शक्य नाही हेही मला कळतंय, पण तू आता एक कर, मी माझ्या सांगण्यावरनं उमा महेश व्रत घे. या व्रताचं फळ प्राप्त होईपर्यंत मी येथेच राहील. माझी जबाबदारी, आता मी तुला वर दिलाय ना, माझी जबाबदारी आहे, त्यामुळे मी इथे राहील, पण तू हे व्रत कर. त्याप्रमाणे तिथेच त्याने अंगणात मठ स्थापून नैद्रुव ऋषी शेजारीच राहायला गेले. आता काय आहे हे व्रत? उमा महेश व्रत म्हणजे काय आहे? या व्रताचा आरंभ चैत्र किंवा मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये सुमुहूर्त पाहून शक्यतो सोमवारी, अष्टमीला किंवा चतुर्दशीला करावा. एक वर्षभर श्रद्धेने उमा महेश्वराचं पूजन करावं. षडाक्षर मंत्राचा जप करावा. षडाक्षर मंत्र ओम नमः शिवाय, षडाक्षर मंत्र तोही आपण बघणार. गुरु आदेशानुसार शारदेने दिव्य अशा शिवमंदिरामध्ये खरंच सगळं व्रत इतकं श्रद्धेने, निष्ठेने, भक्तिपूर्वक केलं. शुभ्र असा मांडव घातला, 4ही खांब असे फुला फळांनी सजवले, सुवासिक फुलं आणली, अष्टगंध, रंगमाळा ही सगळी पूजा सामुग्री आणली. आसन स्थापन केलं, यावर तांदूळ घालून आढळ अशा शोभिवंत घटाची स्थापना केली. उमा महेशाची सुवर्ण प्रतिमा तयार करून त्याची षोडशोपचारे पूजा केली. ब्राह्मण भोजन आहे, सुवासिनी पूजन आहे, षट्रस असं अन्नदान आहे, पुराण आहे, श्रवण आहे, कीर्तन आहे, जागरण आहे, अशी त्या शिवशंकराची आणि त्या उमेची पूजा केलेली आहे. आता शिवशंकराचं वर्णन इतकं सुंदर केलेलं आहे. कसा आहे हा शिवशंकर? कुंदेंदु वर्ण केवळ, कर्पूर गौर पयफन धेन धेद्धवल, ज्योतिर्मय शुभ्र तेजाळ, रजत वर्ण निर्मळ जो, सूर्यकोटी समतेज विराजित, शुभ्र आभरणी भूषित, जगदानंद कंद गुणातीत, स्वर्धुनी विराजित मस्तकी. मस्तकावर्ण गंगा वाहते, शुभ्र जटाजुट मंडित, सर्पमणियुक्त विराजित, किशोर चंद्र भाळी मिरवित, भस्मचर्चित शुभ्र दिसे. दिव्य गरुड पाचूहुनी वरिष्ठ, विराजमान दिसे नीलकंठ, दशभुज आयुधे सघट, जगपती प्रणय चपळेची. आता असा जो शिवशंकर आहे त्याचं सगळं वर्णन केलेलं आहे. आणि उमेचंही वर्णन त्याच्यात अतिशय सुंदर केलेलं आहे. की उमा कशी आहे? बाल तन्मंगी सुंदर, विराजमान चंद्रशेखर, चतुर्भुज पाशांकुशधर, गदा गदा पद्मयुक्त. तिची वेणी कशी आहे? हरिमध्या भुजंग वेणी, जलज वदना आकर्ण नयनी, द्वादशादित्य शोभा जगनी, कांचीवरी झळकत असे. पदमुद्र, आता तिचे पाय, तिने जिथे पाऊल ठेवावं, आणि उमाचं फार सुंदर वर्णन आहे. पदमुद्रा जेथे उमटती तेथे आरक्त कमळे उगवती. तिने पाय ठेवावा तिथे कमळ उगवते. द्विजपंक्तीचा रंग पडदाक्षिती, खडे होती दिव्यमणी. तिच्या दातांचे जे तेज आहे, प्रभा आहे, ती साध्या खड्यावर पडल्यानंतर त्याची रत्न होत आहे. विधिशक्रादी बाळे अज्ञान, स्नेहे निजगर्भी पाळन, समस्त त्रिभुवन लावण्य, ओतिले स्वरूप देवांचे. नेत्रांजन प्रभा पडली मुक्ताशिरी, गुंजे ऐसे दिसे क्षणभरी, जगन्माता हास्य करी, तो रंग दिसे शुभ्र माहिती. काय सुंदर वर्णन केलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? तिने गळ्यात मोत्याच्या माळा घातल्या बरं का, पण तिचं जे नेत्रांजन आहे त्यामुळे तिचे डोळे असे आरक्त झालेले आहे. आणि त्या आरक्त डोळ्यांनी तिने मोत्यांकडे पाहिलं की त्या मोत्यांची माणकं होत आहे, मोतीचा माणिक होतोय. आणि पुन्हा ती जगन्माता जेव्हा हास्य करते तेव्हा तिच्या दाताचं तेज त्या पुन्हा माणकावर पडतं आणि पुन्हा ते पांढरे होत आहे.
एकदा पांढरे एकदा लाल, एकदा मोती एकदा माणिक, एकदा मोती एकदा माणिक. काय वर्णन केलेलं आहे. श्रीधर कवींची ही प्रतिभा. काय कमाल आहे. माणिक मोत्यांचं वर्णन इथे केलेलं आहे. ओळीने बैसल्या दंत हंस पंक्ती तैसे तुझ हसता झळकती मुक्त शुभ्र वर्ण मागुती हैमवतीचे झळकती. कंठीचे मुक्ताहार संपूर्ण दिसती इंद्र निळा समान श्यामलांग प्रभा दैदिप्यमान मुक्ता माझी पिंपदी. इंद्र नील कील वर्णी नीलावेश धारिणी भक्तानुग्रह कारिणी प्रलय रूपिणी आदि माता. ही जी उमा आहे हीच आदि माता आहे. हीच प्रलय करणारी, हीच सगळी उत्पत्ती. तिला हैमवती म्हटलेले. केनोपनिषदामध्ये ज्या हैमवतीचं वर्णन आहे तीच ही माता आहे असं म्हटलेलं आहे. आता तिची वेळी तरी कशी आहे बघा. वेणीचं वर्णन फार सुंदर आहे. काय म्हटलेलं आहे. प्रयागी त्रिवेणी जैसी आंबेची वेणी शोभे तैसी कृष्ण वर्ण कुरळ निश्चयेसी आदित्य नंदिनी होयते. तिची वेणी कशी आहे. जसा काही त्रिवेणी संगम भावा ना. आपल्याला त्रिवेणी संगम माहितीये. गंगा यमुना सरस्वती यांचा संगम प्रयाग तीर्थी झालेला आहे. प्रयाग याचाच अर्थ म्हणजे संगम आहे. दोन पेक्षा अधिक नद्या जिथे मिळतात त्याला प्रयाग म्हणतात बरं का. आपल्याला पंचप्रयाग माहिती. रुद्रप्रयाग आहे, काय पणिप्रयाग आहे, अनेक प्रयाग आहेत. असे प्रयाग आहेत. या प्रयाग क्षेत्रीच्या जशा 3 नद्या आहेत तशी हिची वेणी ती वेणी वेणी. आता वेणीला नदीची उपमा का दिली. नदीचं पाणी जसं झळझळ झळझळ वाहतं तशी तर हिची वेणी आहेच आहे. पण जशा त्या 3 नद्या आहेत तशी हिची वेणी ती वेणी आहे. 3 वेळाची वेणी आहे म्हणून तिला ती वेणीला त्या प्रयागाच्या संगमाची उपमा दिलेली आहे. अशी तिची वेणी आहे. आणखी म्हटलेलं आहे पायी नुपुरे पैंजण गर्दता शिवसमाधी विसरून पाहे मुखचंद्र सावधान नेत्र चकोरे करून या. फक्त एका एकनिष्ठ पायी दोधारे जोडवी अनुवट ऐसे स्वरूप वरिष्ठ शारदा ख्यात ब्रह्मानंते. ऐसे असा हा कालावधी किती गेला. ऐसे 1 संवत्सर पर्यंत आचरली उमा महेश व्रत. ती जी शारदा आहे ना तिने 1 वर्षापर्यंत त्या नैध्रुव ऋषींनी सांगितल्याप्रमाणे हे सगळं उमा महेश व्रत केलंय. नैध्रुव उद्यापन करीत यथाविधीप्रमाणे. आता ते म्हणाले 1 वर्ष तू व्रत केलंस ना आता आपण उद्यापन करूया. आणि मग त्या उद्यापन केलं, यथाविधी केलं. कसं उद्यापन केलं. 1100 दंपती पूजन केलं. 1100 मेहून जेवायला घातलं. आता पण मेहून शब्दाचा अर्थ पाहिला का. मिथुन म्हणजे मेहून आहे. त्या 1100 दंपतींना वस्त्र अलंकार दिले. शारदेने जप ध्यान कीर्तन करत ती गुरूंच्या जवळ म्हणजे त्या नैध्रुव ऋषींच्या जवळ बसली. आणि त्याच वेळेला उद्यापनाच्याच रात्री मध्यरात्री साक्षात भवानी प्रगट झाली. साक्षात भवानी प्रगट झाली. तिच्या अपूर्व तेजाने नैध्रुवांचे नेत्र परत आले. ते जे अंध होते ना ऋषी त्यांचे नेत्र परत आले. दोघांनी आता दोघच होते. नैध्रुव ऋषी होते आणि ही शारदा होती. दोघांनी हात जोडून त्या देवीला वंदन केलं, स्तवन केलं. परंतु शारदा आणि नैध्रुव ऋषी यांच्याशिवाय कोणीही हे दर्शन घेतलं नाही. फक्त या दोघांना साक्षात भवानी प्रगटलेली दिसली. जय जय आता वंदन केलं, स्तवन केलं. ते म्हणतात जय जय भवानी जगदंबे मूळ प्रकृती प्रणव स्वयंभे ब्रह्मानंद पददायिनी सर्वारंभे चित्विलासिनी तू माये. तुझी कृपे निश्चिती गर्भांधासी नेत्र येती मागे सांडून पवन गती पांगुळ धावती कृपे तुझ्या. काय म्हटलेलं तुझी कृपा झाली ना की गर्भांध व्यक्तीला सुद्धा नेत्र प्राप्त होते. आणि पांगळे लोक जे आहेत ते पवनाच्याही पुढे धावतील. पवन गतीने धावतील पांगळे लोक. म्हणजे जसं आपण कृष्णाच्या प्रार्थनेमध्ये म्हणतो मूकं करोति वाचालं पंगं लंघयते तसंच इथे सांगितलेलं आहे. एवढी त्या भवानीची कृपा आहे. शिव मानस सरोवर मराळिके जय विज्ञान चंपक कीळके सकल ऐश्वर्य कल्याणदायके सर्व व्यापके मृदानी अशी त्या भगवानीची स्तुती केलेली. ऐसे ऐकता सुप्रसन्न देवी म्हणे माग वरदान नैध्रुवे वृत्तांत मुळीहून शारदेचा सांगितला.
आता थोडी छोटी कथा आहे म्हणून एक घेते, 5 मिनिटात होईल अगदी. आता एक कथा सुरू होती. यावरी शिवजाया बोले वचन, हे शारदा पूर्वी शुभान. आता सगळीकडे आपण बघतोय हा जन्म आणि मागचा जन्म. ही शारदा पूर्वी कोण होती? शुभानना होती. द्रविड देशातली विप्र कन्या होती. तिचं नाव तेव्हा होतं भामिनी. भामिनी नाव होतं. तिच्या भ्रताराशी स्त्रिया दोघी जणी, धाकुती प्रिय भाषणी, तिने वर वश करोनी वडील कामिनी पिघडविली. तिला 2 सवती सुद्धा होत्या. शेजारी एक जार होता, तो ईस बहुत दिवस जपत असता. एकांत पाहून हिच्या हातात धरता झाला दुर्बुद्धी. ही जी भामिनी होती तिच्या शेजारी एक माणूस राहत होता. त्याची एक वाईट नजर हिच्यावर होती आणि त्याने तिचा हात धरण्याचा प्रयत्न केला. पण ही पतिव्रता होती. तिने रागावून तो झिडकाला. नाही नाही म्हणजे मी तुझ्या नाही असा हात धरून देणार. आणि तो खेळला. तो त्याला वाईट वाटलं. त्याला इतकं दुःख झालं की त्याच्यात त्याचा मृत्यू झाला. तेव्हा हिच्या सवतीने हिला विधवा असा शाप दिला आणि तीही मरण पावली. ही भावीने सुद्धा मृत्यू पावली. आणि मग तेव्हा त्या पूर्वजन्मीचा तो ज्याने हात धरला होता त्याने दावा साधला आणि या जन्मी पद्मनाभ होतो त्याने हिच्याशी विवाह केला आणि त्याचाही मृत्यू झाला. ही बिचारी दुःखात आहे. काय विचित्र सगळे घटना आहे. आपल्या सगळ्यांचा हा विश्वास बसेल असं नाहीये, पण ह्याच्या मागे काहीतरी आपल्याला जे वाटतं ना नेहमी की माझ्याच वाट्याला काय एवढं दुःख आलं, मी तर एवढी चांगली वाटते, असं आपल्याला सगळ्यांना वाटतं. पण हे मागच्या जन्मीचे काहीतरी भोग असतात. आता ही जी होती भामिनी किंवा ती शारदा, तिच्या वाट्याला हे का दुःख आलं, तो पद्मनाभ का गेला आणि त्याला सर्पदंश का झाला, हे मागच्या जन्मी त्या जार होता त्यांनीच हा दावा साधून तो पद्मनाभ बोलून आला आणि म्हणून त्याचा लगेचच मृत्यू झाला. तिचा गतजन्मीचा प्रकारात नवीन जन्मामध्ये आता द्रविड देशी राज्य करतात. पुढचा जन्म इथून 360 योजन त्याचं राज्य आहे. आजही हिच्या आठवणीने तो झुलतो आहे. तो स्वप्नात येऊन हिला भोग देईल आणि काही दिवसांनी हिला पुत्र होईल. आता हे शक्य तरी आहे का? स्वप्नात येऊन तो भोग देईल आणि हिला पुत्र होईल. त्याचं नाव ठेवायचं आहे शारदानंदन आणि तो विख्यात होईल. तेव्हा हिचा आनंद वाढेल, तिला तृप्ती संतोष होईल. असं बोलून अंबा अंतर्धान पावली आणि खरोखर शारदेला तसं स्वप्न पडलं आणि स्वप्नातल्या भोगाने ती गर्भवती राहिली. आता हे जसा आपला विश्वास बसत नाही तेव्हा त्या काळच्या लोकांचा सुद्धा विश्वास बसलाच नाही ना. हे काय विचित्र. काहीतरी तू सांगतेस आणि आम्ही विश्वास ठेवायचा. स्वप्नात कुणीतरी आला, कुणीतरी भोग दिला आणि त्यांनी तू गर्भवती राहिली. नाही, तुझं हे काही बरोबर नाही. आम्हाला वाटते तू व्यभिचारी आहे. सगळे लोक तिची निंदा करायला लागले. तिचे सासू सासरे दीर सगळे जण आले आणि म्हणायला लागले हिला कधी आंबा भेटली, काहीतरी सांगतेय. हिचं नाक कान छेदून हिला गाढवावर बसून चांगली धिंड काढायला पाहिजे. इतक्यात आकाशवाणी झाली की नाही नाही, ही जी सांगते ना हे सगळं खरं आहे. त्या शारदेच्या पोटातला जो गर्भ आहे तो खराच गर्भ आहे असं म्हणून आकाशवाणी झाली. आता आपली वेळ झाली म्हणून आपण इथे थांबूया. ही कथा इथे संपलेली आहे. याला जोडून उद्या पुन्हा वेगळी कथा सुरू होणार आहे. ही कथा संपली म्हणून आपण इथे आज थांबणार आहोत. आपल्या नेहमीप्रमाणे आपण थोडस आणखी काहीतरी एखादं स्तोत्र बघणार आहोत. पण झाले ना आपलं. अर्धनारी पण झाले. जाऊ दे, आपण फक्त एकच श्लोक मी घेते आणि मग आपण थांबूया. जसं मी काल शेवटी सांगितलं, शेवटचा जो श्लोक होता तो अनेकांना खूप आवडला होता कालचा. की आयुष्य किती क्षणभंगूर आहे. आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं याति क्षयं यौवनं प्रत्यायान्ति गतः पुनर्न दिवसः कालो जगद्भक्षकः लक्ष्मीस्तो यतरंग भक्त चपला मृत्युच्चलं जीवितं तस्मान् मां शरणागतं शरणद त्वं रक्ष रक्षाधुना. आता आज मात्र वेगळं स्तोत्र घेणार. असंच आहे पण वेगळं. आता आम्ही काय करायचं? आम्हाला रोज ते शिवस्तवन, ते बिल्वदल, ते भस्म, ते रुद्राक्ष आम्हाला काही जमणार नाही. आम्हाला वेळच नाही. आपल्याला कोणालाच खरंच वेळ नसतो. मग आपल्यामध्येच त्या शिवाचं दर्शन घेता येईल का? आपल्यामध्येच त्या शिवशंकराचं दर्शन, तो आत्मा म्हणजे शिव आहे ना.
त्याचं दर्शन कसं घ्यायचं तर त्याच्याबद्दल आचार्य आमचे म्हणतात तेवढं त्यांनी आपण समारोप करूया. आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधि स्थितिः संचारः पदयोः प्रदक्षिण विधिः स्तोत्राणि सर्वा गिरो यत् यत् कर्म करोमि तत् तदखिलं शंभो तवाराधनम्. म्हणजे काय आहे, माझा तो आत्मा आहे ना शिवशंकरा तो तूच आहेस. नाहीतरी आपलं शरीर चालवणारा कोण आहे तो आत्मा. आत्मा त्वं, माझी जी बुद्धी आहे ना मती जी आहे ती गिरिजा आहे, तुझी पत्नी आहे. आत्मा आणि बुद्धी यांचं पती पत्नी सारखं नातं आहे. आत्मा त्वं गिरिजामती. परत सहचर कोण आहे, हे सगळे माझे पंचप्राण आहेत, हे तुझे सहचर म्हणजे गण आहे. प्राणा शरीरं गृहं, आणि हे माझं शरीर आहे ते तुझं देवालय आहे. आपण म्हणतोस ना देह देवाचे मंदिर, हे सगळं शरीर माझं हे तुझं मंदिर आहे. तुझ्या ते विषयोपभोग रचना. आता मी रोज काही पिलवं दूध आणि काय काही मला ते काही जमत नाही, पण विषयांचे जे मी उपभोग घेतलीये ती जणू काही तुझी पूजा समज. आता तो पुष्कळ समजेल, पण आपण काय त्याच्यामध्ये पथ्य पाळायला पाहिजे की आपण जर विषयांचे उपभोग धर्मीय रीतीने घेतले, अनुकूल रीतीने घेतले, योग्य रीतीने शिष्ट संमत मार्गाने घेतले तर ती त्याची पूजा ठरेल. मी जर का निषिद्ध कर्म करत असेल तर ती पूजा तो स्वीकारणारच नाही. मी चोऱ्या माऱ्या करणार आणि तुझी पूजा समज, त्याला नाही चालणार. मग जे जे मी कर्म करीन ते उत्तमच कर, म्हणजे शास्त्र संमत असेल, विधियुक्त कर्म करीन. पूजा ते विषयोपभोग रचना. मी जेव्हा जेव्हा निद्रा घेते ती जणू काही तुझी समाधी स्थिती आहे समज. मी जे काही पायाने चालते, संचार करते ती तुझी प्रदक्षिणा समज. संचार पदयोग प्रदक्षिण विधीस, हा तुझा प्रदक्षिणेचा विधी आहे. आता नक्की प्रदक्षिणा म्हणजे काय माहिती का, आपण प्रदक्षिणा घालतो तर, पण प्रदक्षिणेचा अर्थ काय आहे एक लक्षात घ्या. दक्षिण हस्त म्हणजे उजवा. नेहमी प्रदक्षिणा आपण कुठल्या बाजूने घालतो, आपल्या उजव्या हाताला आराध्य दैवत असावं, आपण डाव्या बाजूने प्रदक्षिणा घालतो. आता नेहमीच प्रदक्षिणा म्हणजे दक्षिण म्हणजे प्रकर्षेन दक्षिण भागाला आराध्य दैवत ठेवायचं आणि मग प्रदक्षिणा करायची, त्याला प्रदक्षिणा म्हणतात. आता इथे म्हटलेलं मी जे चालीन ती प्रदक्षिणा समज. आता तू चालशील ती प्रदक्षिणा कशी होईल. समजा मी या टेबलाच्या या साईडने गेले तर हे टेबल म्हणजे शिवस्वरूप. ज्या ज्या गोष्टी माझ्या दक्षिण हाताला आहेत, ज्या उजव्या हाताला आहेत, हे जणू काही शिवस्वरूपच आहे. कारण आपल्याला माहितीये चराचरामध्ये तोच घालून राहिलाय. काल आपण पाहिलं भू जग तेज समीरक रवी शशिकाष्ठा दिकी असे भरला स्थिरचर व्यापुनी अवघे तो जगदात्मा दशांमुळे उडला. सगळ्यामध्ये तोच आहे. या तांब्यामध्ये आहे का तो आहे ना, या पाण्यामध्ये तो आहे, या टेबलामध्ये आहे, तुमच्यामध्ये, त्या खांबामध्ये, त्या भिंतीमध्ये, सगळीकडे आहे. त्यामुळे माझ्या उजव्या बाजूला ज्या ज्या गोष्टी आहेत ते तुझंच रूप आहे. त्यामुळे मी कुठेही चाललो तरी ते तुझी प्रदक्षिणाच होणार. संचार प्रदक्षिण पद, संचार पदयोग प्रदक्षिण विधी स्तोत्र आणि सर्वा गिरो. मी जे बोलतोय ते सगळी तुझी स्तोत्र आहे असं तू समज. आता बोलायला तर चांगलं पाहिजे ना, काहीतरी मी शिव्या देईन आणि ती स्तोत्र समज असं तो मला समजून घेईल. मग माझ्या तोंडातून जे शब्द येतील ते उत्तमच पाहिजे. कसे उत्तम पाहिजे. अनुद्वेग करून वाक्य सत्य प्रिय हितंचिय. कुणाला दुखावणारे, कुणाला टोचणारे, कुणाला शिव्या देणारे असले शब्द नकोच मला. स्वाध्यायाभ्यासनंचैव वाङ्मयं तपोच्यते. प्रत्येक शब्द माझा तोडून मापून असला पाहिजे, कुणालाही त्याच्यामुळे खेद होता कामा नये. त्यामुळे स्तोत्र आणि सर्व गिरो. आणि एवढंच कशाला, आता मी थोडक्यात सांगतो. यत् यत् कर्म करोमि तत् तत् अखिलं शंभो तवाराधनम्. मी जे जे कर्म करीन ती सगळी तुझी पूजाच आहे असं समज. त्यामुळे तू हे समजून घे. पण माझी पण जबाबदारी आहेच आहे की मी उत्तम माझं आचरण ठेवीन, धर्मसंमत माझं आचरण असेल अशीच त्याच्याकडे विनंती करूया. आणि आमच्या आचार्यांच्या शब्दात थोडं त्या वामदेवांचं वर्णन करते.
आचार्य म्हणतात योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नंदति नंदति नंदत्येव. असं त्या वामदेवांचं वर्णन करून त्यांचं स्मरण केलेलं आहे. आणि शेवटचे रोजच्या प्रमाणे आपण 2 श्लोक म्हणणार. ओम त्र्यंबकै यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम शांति शांति शांति. शास्त्राभ्यास नको, श्रुती पडू नको, तीर्थासी जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीव्रे तपेती नको, काळाचे भयमानसी धरू नको, दृष्टासी शंकू नको, ज्याची या स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः पार्वती पतये. हर हर महादेव.